त्रिवार वंदन करायचं. आपण आजचे जे प्रमुख अतिथी आहे प्रवचनकार आदरणीय धर्माचार्य अमोघादित्य यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आपण सुरुवात करतो कार्यक्रमाला. तर तेव्हा आपण पूजा श्रवण पद्धतशीर आणि बुद्ध पूजेने आपण सुरुवात करू.
एकं कुसुमसङ्गति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजे विभूतं कुसुमेन नयनं तुर्येण मेघेन लभाति मूकं विरायति यदा इदं मे कायोदपायाति विनाशभावं गणसारप्रदीपेन दीपेन कमलंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् आनन्दगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातो धातुगव्ये लङ्काय जम्बूद्वीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलसदिशे केशलोमादिधातु वन्दे सर्वे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वं सर्वठानेषु वटीजितं शारीरिक. तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक बंते उर्गेन संरक्षित यांना आपण त्रिवार वंदन केलेलं आहे. पालीपूजा झालेली आहे. आपण जस्ट सेटिंग करून आपण मनही शांत केलेलं आहे आणि आता आपण पुढे वाटचाल करत आहोत आजच्या या मित्रसंध्येच्या कार्यक्रमाकडे. तर पुनश्च आम्ही सर्व धम्ममित्र आणि धम्ममित्रिणी या सर्वांचं मी शब्दशः आभार मानतो, पुण्यनोंदन करतो, वेलकम करतो की ते सगळे इथे उपस्थित झाले. आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आजच्या ज्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आहे तर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक निकिताताई गायकवाड या करतील अशी मी त्यांना विनंती. जय भीम. तर आज आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलेलो आहोत. तर आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्रातर्फे जे काही शेवटच्या शनिवारी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपण एक मित्रसंध्या हा एक उपक्रम जो बनतेंनी सुरू केलेला आहे. तर तो जो उपक्रम राबवलेला आहे तर त्या आपण जो साजरा करत आहोत नवी मुंबई केंद्रातर्फे. तर मित्रसंध्या ही धम्ममित्रांसाठी राबवलेला एक उपक्रम आहे. या मित्रसंध्येसाठी प्रवचनासाठी जो टॉपिक असतो नाही का, तो जो आता आपला 3 मित्रसंध्या आपल्या झालेल्या आहेत तो त्याचा जो प्रवचनाचा सुद्धा आणि मित्रांच्या मनोगताचा सुद्धा जो टॉपिक आहे ते आहे आपले भंत संघरक्षित यांच्या प्रती कृतज्ञता. तर भंते हे आपले कल्याण मित्र आहेत. भंते नाही का, कल्याण मित्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कल्याण मित्र हे एका धम्ममित्राच्या किंवा धम्मचार्यांच्या आयुष्यात कल्याण मित्र हे किती महत्वाचे आहे. तर भंते आपल्या सगळ्यांचेच कल्याण मित्र आहेत. तर त्यांच्या प्रती कृतज्ञ होण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करू शकतो, लेख वाचू शकतो, पुस्तके वाचू शकतो, त्यांच्या विचारांचा अभ्यास करू शकतो. आपले ज्या सेंटरवरती कार्यक्रम होतात, आपले मित्र वर्ग असू दे, जनरल वर्ग असू दे किंवा GFR वर्ग असू दे, त्याच्यात सामील होऊ शकतो. त्यांच्या विचारांचा प्रसार करू शकतो विविध कार्यक्रमांतर्फे. दान धर्म करून कार्याला आर्थिक हातभार लावू शकतो. शिकवणीचं पालन ही खरी
भंतेंप्रती आदरांजली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्रिरत्न बौद्ध संघामध्ये आपण अभ्यासासोबत आचरणाला सुद्धा तितकं महत्व देतो. त्यामुळे आचरण हेही सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे शिकवणीचे जे काही आपल्याला भंतेंनी शिकवण दिलेली आहे त्याचं पालन करून आपण ही खरी आदरांजली भंतेंप्रती देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे आपण पालन करतो की नाही ह्याची मोजमापणी करण्यासाठी ध्यान सगळ्यात महत्वाचं आहे. ते ध्यान करून आपण शील आणि प्रज्ञेचा विकास करू शकतो. कल्याण मित्र आपल्याला लागतातच, तर आपणही कल्याण मित्र होऊन आपले नातेवाईक असू देत किंवा आपले मित्रमंडळी, ऑफिसमधले कलिग्स यांचे कल्याण मित्र होऊन त्यांचा आधार बनवू शकतो. त्यांना अडीनडीला थोडंसं म्हणजे फिजिकली जरी आपल्याला सपोर्ट करता आला, फिजिकली इमोशनली, तरी तो करू शकतो, त्यांना सपोर्ट करू शकतो. तर आजचा आपला जो कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे ती पूजा आणि ध्यान आपण घेतलेलं आहे. तर मित्रांची मनोगतं होती चैत्राली शेलार, ऋतिका आखाडे, अंतरा लोंढे आणि राजेंद्र शोष्टे यांचं या मित्रांची मनोगतं होती. ओळख आपले धम्ममित्र कराडकर काका हे ओळख करून देतील. अमोघातिथ्यांचं प्रवचन होईल. आभार आणि सूचना धम्मसागर इंगावले करते आणि धम्मपालन गाथा होऊन एक ग्रुप फोटो होईल आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर अशी ही एक रूपरेखा असेल आपल्या कार्यक्रमाची आजची. तर आपण सगळेजण ग्रहणशील होऊया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अतिशय थोडक्यात आणि सुस्पष्ट शब्दांमध्ये आजच्या कार्यक्रमाची जे प्रास्ताविक आहे ते त्यांनी केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य अतिथी आहेत, प्रवचनकार आहेत अमोघादित्य, आदरणीय धर्मचारी अमोघादित्य, हे आता जिथे स्थानापन्न झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प, धूप आणि दीप प्रज्वलित करून पूजा, आपल्या आदर्शांची पूजा करावी. आजच्या कार्यक्रमाचा विषय ताईंनी समजावून सांगितलेलाच आहे की आपण जे हे वर्ष भंतेंना समर्पित करतो आहोत, भंतेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांच्याबद्दलची जी कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहोत, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या कार्यक्रमातून आणि वेगवेगळ्या कृतीतून आपण ते करतो आहोत. तर आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय धर्मचारी अमोघादित्य लाभलेले आहेत, त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन आदरणीय धर्मचारी कमलशुद्धी करतील अशी मी त्यांना विनंती. एक फोटो उपस्थित आजचे प्रवचनकार आदरणीय धर्मचारी अमोघादित्य, आदरणीय धर्मचारी जीन रत्न स्वारी, आदरणीय धर्मचारी कमलशुद्धी, आदरणीय धर्मचारी उदित कुमार आणि आपण सर्व धर्ममित्र बंधू आणि भगिनींनो, आता आपण कार्यक्रमाचा जे काही मनोगत आहे त्या मनोगताच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तर मी चैत्राली
सेला ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी धम्ममित्र चैत्राली शेलार, महाकरुणी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आणि तसेच आदरणीय भंते उर्गेन संघरक्षित यांना अभिवादन करते. आदरणीय कल्याण मित्र उर्गेन संघरक्षित यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले. ते एक महान शिक्षक, मार्गदर्शक आणि कल्याण मित्र होते. त्यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना करून जगभरात लोकांना धम्माची शिकवण दिली. त्यांच्या कार्यामुळे आज अनेक लोक आनंदी आहेत, समाधानी आहेत, जीवन जगत आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, दिलेल्या शिकवणीचे पालन करणे आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांनी आपल्याला दिलेले ज्ञान व मार्गदर्शन आपल्या जीवनात नवीन दिशा देणार आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांनी आपल्याला शरणगमन, कल्याण मित्रता, सम्यक आजीविका, स्त्रोणापन व बोधिसत्व आदर्श मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणीतून आपण एक चांगले जीवन जगू शकतो. त्यांनी आपल्याला धम्माच्या मार्गावर प्रोत्साहन दिले. ते खऱ्या अर्थाने आमचे कल्याण मित्र होते. आज आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्यांनी आपल्याला जीवनात जे काही चांगले बदल घडवले आहेत त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. आपण त्यांच्या शिकवणीचे पालन करू आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मी देखील त्यांच्या कल्याण मित्रतेची लाभार्थी आहे. मी संघाच्या संपर्कात प्रथम हिवाळी शिबिर मधून आली आहे. ते प्रथम हिवाळी शिबिर पीपल्स हायस्कूल बेलापूर इथे नोव्हेंबर 2018 रोजी होते. या शिबिराच्या अनुभवातून मला एक वेगळी आवड निर्माण झाली. संघाकडे मी आकर्षित झाले. मीच नव्हे तर माझं कुटुंब देखील या संघाकडे आकर्षित झालं. तसं पाहायला गेलं तर एक होतं, एक लाईफस्टाईल स्टेबल होतं, पण कुठेतरी मनात भीती होती, अस्थिरता होता, असमाधानी होती. पण ते इथे येऊन मला जेव्हा ती हळूहळू जसं जसं नंतर पुढे थोड्या दिवसांनी नंतर साप्ताहिक जनरल वर्ग शुक्रवारचे धम्मचारी सत्यकुमार यांनी सुरू केले, तेव्हा आम्ही सहकुटुंब अगदी सातत्याने कधी मिस नाही करायचं. मग ती आवड जशी जशी जोपासत गेली ना तसं तसं मग ते असं वाटलं, अरे हे लाईफ आहे खरंच, हे शिकण्यासारखं आहे. कारण सध्या स्वतःला मला पाहायचं म्हटलं ना तर पूर्वी संघात येण्याच्या आधी मी एक अहंकारी मुलगी होती. एकतर जॉब होता चांगला, चांगली कमवती, त्याच्यामुळे त्याचा अहंकार होता आणि थोडस माझी लँग्वेज पण हर्ष होती. समोरच्याचं मी ऐकून घेत नव्हती, पण मी म्हणून त्याला रिॲक्ट करून हे करायचे. त्याच्यामुळे तिथे कुठेतरी मला कुठेतरी वाटायचं आपला अहंकार कधी आपली जी आसपास जी माणसं असायची ती दूर खेचायची. मग असंच त्याच्यानंतर जसं जसं मी धम्ममित्र झाल्यानंतर माझ्याच घरी धम्ममित्राचे वर्ग सुरू झाले. तो अभ्यास, त्या अभ्यासाचं जेव्हा सर जेव्हा प्रत्येक वेळेस शिकवतात आणि मग चिंतन करायला लावतात, आजच्या विषयाचं तुम्ही चिंतन करा. तर आज देखील गेल्या सोमवारचा वर्ग झाला, त्याच्यानंतर आमचं कुटुंबाचं वर्ग झाला, सगळे गेले की तिथेच बसतो, चिंतन करतो आजच्या विषयाचं, आज काय शिकलं, कशा पद्धतीने सांगितलं. मग ते आम्ही ठरवलं होतं की असंच आपण सातत्य ठेवायचं आणि ती रुची वाढत गेली. आणि स्वतःतला बदल मी जी उद्धटपणे वागायची ती समोरच्याला पूर्ण ऐकून घेत नव्हती, आता ऐकून घेते, गरज असेल तरच बोलते, नाहीतर बोलत नाही. न बोलता ती कामं होतात हे मला आज कळलं. इथे येऊन माझ्यात एवढा बदल झाला. त्याच्यामुळे
ह्या सगळ्यामधली माझी जी कृती होत्या ना त्या बदलत गेल्या. आणि कुटुंबाविषयी माझं जे बॉन्डिंग होतं म्हणजे सहसा मला हिटलर बोलायचे. माझं म्हणजे माझ्या कुटुंबातले माझ्या मुलांवरच्या मोबाईलवर कॉलर आयडीवर जर मी नाव बघितलं हिटलर मावशी, तर आता नाहीये, आता स्वीट मावशी म्हणून येते. म्हणजे हा माझ्यातला बदल आहे. म्हणजे मी इथे येऊन मी स्वतःला कशा पद्धतीने बदललं तर मलाही कळलं नाही की माझ्यावरती परिवर्तन म्हणजे आता मी मुलांबरोबर, मुलगी असो मुलगा असो, कोणताही विषय असो, आम्ही बसतो, डिस्कशन करतो. बाहेर जगात जी चर्चा होते, तुला काय वाटलं, मला असं वाटतं, हा मला पण असं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होते. आणि खरंच याचं क्रेडिट म्हणजे जे शुक्रवारचे वर्ग चालतात आणि पुन्हा सोमवारचे माझ्या घरी जे धम्ममित्राचे वर्ग चालतात, ह्या वर्गामुळे जे माझे कल्याण मित्र आहेत जीनरत्न सर, तर मी त्यांचे खूप खूप हे आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे माझा आज माझ्यामधला बदल आहे. म्हणजे मीच नाही, माझं कुटुंब, पूर्ण ते कुटुंब बदल, त्यांची प्रगती होते. आपल्यातलं वागणं, उठणं, बसणं हे सहज म्हणजे वेगळं वाटतं. अशा पद्धतीने तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आज ही जी हा जो मार्ग दाखवला, तर सर्वप्रथम मी धम्मचारी अनंत मित्र आहेत त्यांचे खूप खूप मी पुण्यानुमोदन करते की त्यांनी मला त्रिरत्न संघ दिला, हे कुटुंब दिलं, ही मैत्री. म्हणजे ही जी मैत्री आहे, माझ्याकडे मोजके 4-5 मित्र होते, पण आज माझ्याकडे भरपूर मित्र आहेत संघामधले. म्हणजे माझं म्हणजे मित्रता माझ्यातली एवढी वाढली, त्याचबरोबर करुणा देखील वाढली. करुणा वाढली, मित्रता, म्हणजे हे सगळं माझ्या झालं. तर त्याच्यानंतर माझे कल्याण मित्र मी त्यांना बोलेल, धम्मचारी जीनरत्न सर, त्यांनी खरंच म्हणजे काही प्रॉब्लेम आला की पहिला कॉल आजही त्यांना जातो, सर असं सांगा ना, काय करू, कसं ह्या गोष्टीवर काम करू. तर त्यांचं मार्गदर्शन असतं आणि ते मग असं विचारतात किती सोपं होतं. त्यांनी जेव्हा प्रॉब्लेमचं सजेशन देतात किती सोप्या पद्धतीने देतात आणि सहज ते सॉल्व्ह होतं. तर आज अशा पद्धतीने मी घडली इथे, माझं मी व्यक्त केलं मनोगत. तसेच आज उपस्थित धम्मचारी अमोघादित्य, उदित कुमार, कमल शुद्धी, पुना, कुशल बल आणि धम्मचारिणी जयप्रिया, हे ध्यांचं देखील मी आज खूप खूप पुण्यातून मदत करते की खरंच सातत्य त्यांनी पण तेवढंच वर्गाला येतात, मला मार्गदर्शन करतात. आणि एवढे 2 शब्द बोलून मी आज माझं मनोगत इथे थांबवते. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद. अतिशय सुंदर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर अंतरा लोंढेताई, धर्ममित्र अंतरा लोंढे या येतील आणि आपलं मनोगत. जगाला न्यायाचे, शांतीचे, स्वातंत्र्याचे तत्व देणारे तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व, भारतरत्न, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर B.R. आंबेडकर आणि त्रिरत्न संघाची स्थापना करणारे संघरक्षित उर्गे संघरक्षित या सर्वांना दिवार अभिवादन. इथे उपस्थित धम्मचारी अमोघादित्य, जीनरत्न आणि जमलेले सर्व धम्ममित्र, धम्मचारिणी सर्वांना जय भीम. आज शुक्रवार वर्गाच्या तर्फे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल अमोघादित्य अनंत मित्र, धम्मचारी अमोघादित्य अनंत मित्र आणि धम्मचारिणी जयप्रिया मॅम आणि जीनरत्न, धम्मचारी जीनरत्न यांचे खूप खूप पुण्यानुमोदन. त्रिरत्न हा एक जागतिक संघ आहे. या संघात शरणगमन यास खूप महत्व आहे. हा एक आध्यात्मिक संघ आहे आणि त्याच्या सान्निध्यात राहून माझा आध्यात्मिक विकास होत आहे. त्रिरत्न महासंघात मित्रता आहे, बंधुता आहे. आदर्श एकच आहे की मनाची शुद्धीकरण, विकास करणे ही बाब या संघात येण्यास आकर्षित करते. 1964 साली त्रिरत्न संघाची स्थापना झाली. मृत्यू ही नैसर्गिक घटना आहे. एक ना एक दिवस आपणास या देहाचा त्याग करावा लागतो. पण काही व्यक्ती जीवन मृत्यूच्याही पलीकडे बोलत असतात. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन मृत्यूनही संपत नाही किंवा मृत्यू त्यांचे जीवन काळ पूर्णतः नष्ट करू शकत नाही. मरावी परी कीर्तिरूपी उरावे या वृत्तीप्रमाणे काही व्यक्ती कीर्तिरूपाने जिवंत राहतात. उर्गे संघरक्षित यांचे जीवन कार्यही तसेच कीर्तिरूपाने कायम आपल्या सर्वात जिवंत राहील. आणि या मार्गावर
मी 2023 मध्ये आमचे धम्ममित्र आनंद इंगळे यांच्या संपर्कातून त्रिरत्न महासंघाची आमची ओळख झाली. कोंढणपूर येथे 5 दिवसाचं वाचीय शिबिर होतं. योग आणि प्राकृतिक जीवन त्या विषयावर धम्मचारी आदित्य बोधी आणि धम्मचारी सुरघोष यांनी धम्म आणि योगा आणि आपले प्राकृतिक आपलं जे जीवन आहार वगैरे आहे त्याचं जे कॉम्बिनेशन मध्ये त्यांनी जे शिबिर ठेवलं होतं त्याचा आमच्या आध्यात्मिक मनावर तर परिणाम झालाच, पण आपलं जे मानसिक किंवा शारीरिक आरोग्य आहे तेही मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सुधारण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे मला शुगर होती, जवळपास मी 2 टॅबलेट खायच्या 500 तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. म्हणजे नाऊ आय कॅन टेक 1 टॅबलेट इन अ डे. का तर मी ध्यान करते, मेडिटेशन करते, प्लस आपले जे जीवनातले जे आपण ज्या गोष्टी खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे हे सततच्या संपर्कामुळे सुगत सरांच्या तर ते कळून चुकले की आपण जे नाही खायला पाहिजे त्या गोष्टी जास्त जीवनामध्ये आपण आत्मसात करतो आणि जे आपल्या सोबत आलीच आहे जसं फळांचं सेवन करणे, ज्यूस घेणे, तर ह्या गोष्टी आपण फक्त सांगायला सांगतो की ह्या गोष्टीचं सेवन केल्याने रोग दूर होतो. पण आम्ही माझी मिस्टर आणि मी आमच्या दोघांचाही शुगर खूप कमी झालाय आणि ही रियालिटी म्हणजे मी सांगू शकते की इतका परिणाम होतो मेडिटेशनमुळे आणि आपलं जीवन आपलं जे आहे ना आहार मेंटेन ठेवणं. दुसरी गोष्ट या संघामध्ये मित्रता आहे, बंधुता आहे आणि त्यामुळे मला इथे बोलण्याचं जे बळ आलंय या संघामुळे आलंय. माझी खूप माहिती नव्हती की इतके मित्रमैत्रिणी भेटतील आम्हाला या संघामध्ये, पण त्यांचं पाहून आम्हाला पण म्हणजे शक्ती जाणून होते की आम्ही इथे येऊन बोलावं, मत एक्सप्रेस करावं. याआधी अशी हिंमत नव्हती होत की जाऊन एक्सप्रेस व्हावं, कारण की आधी कसं होतं ना मन गढूळ होतं. आता ध्यान केल्यामुळे क्रिस्टल क्लिअर झालंय तर खूप छान दिसायला लागलंय, जग मोकळं वाटायला लागलं. तर मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. हे लोक बौद्ध महासंघाच्या संपर्कात आल्यामुळं आपल्या जीवनात कसं बदल घडून आले याबद्दल त्यांनी अतिशय कमी शब्दात चांगलं सांगितलेलं आहे. त्यानंतर राजेंद्र सोस्टे धम्ममित्र ऋतिका आखाडे हे आपलं म्हणत होते. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक भारतीय उड्डयन संघरक्षक यांना त्रिवार वंदन. तसेच येथे उपस्थित सर्व धर्मचारी गण आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बऱ्याच दिवसांनी सर्वांसमोर बोलते, दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर बोलते, थोडीशी भीती. मला इथे पुढे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरं सर्वांचं धन्यवाद. सुरुवातीपासूनच मला सांगायला आवडेल, मी पंचशील येथे राहत होते आणि 2011 साली तिथे विहार आहे तिथे वर्गाची सुरुवात केली धर्मचारी जिनरत्न सरांनी. 2011 पासून तिथे वर्ग भरायचे आणि दर शुक्रवारचे तिथे वर्ग असायचे. तर बरेच जण जायचे वर्गाला, मला पण असं म्हणजे मी जायचे फक्त प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा असायची तेव्हा तिथे प्रोग्राम असायचा आणि तिथे खीर असायची खायला, तर मी फक्त खीर खायलाच जायचे दर महिन्याला. आणि माझे बाबा आहे अशोक आखाडे बाबा, तर ते मला बोलायचे की वर्गाला बसत जा, पण मी बोलायचे की हा येईल पुढच्या वर्गाला, म्हणजे पुढच्या नेक्स्ट वर्गाला येईल. असं करत करत मी 1-1.5 वर्ष असं टाळाटाळ केलं. त्यानंतर मी ठरवलं की चला काय एकदा आपण जाऊन बसूया. तेव्हा मी साधारण 7वी मध्ये वगैरे होते आणि मग मी असं ठरवलं की जायचं. मग वर्गाला बसले मी 1 दिवस आणि मला थोडंसं बोर झालं, मग मी आले घरी परत. मग असं परत वर्गाला गेले आणि वर्गाला बसले, पूजा वगैरे झाली. मग ध्यान करायच्या वेळी मी बाहेर आले, ध्यान झाल्यावर परत जाऊन बसले. असं मी 2-3 वर्ग केले, कारण मी म्हणजे आपली मानसिकता नसते ना त्या वयामध्ये, म्हणजे मी भयू एवढी वगैरे असेल त्यावेळी. आणि मग नंतर एकदा असं ठरवून बसले, ध्यान केलं. मग नंतर थोडी असं करत करत ना माझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली वर्गाविषयी. आणि सर ना खूप छान असं प्रवचन द्यायचे ना, तर ते आवडायला लागलं मला. आणि थोडं पूजा कानावर पडायची, मग ते हळूहळू शिकायला लागले मी पूजा बोलायला, वंदना बोलायला.
आणि ध्यान पण थोडं म्हणजे ठीक वाटायला लागलं नंतर. मग असं करत करत ना माझ्यामध्ये वर्गाची आवड निर्माण झाली, धम्माची आवड निर्माण झाली. आणि असं व्हायचं ना की असं मी वाट बघायची की आता नेक्स्ट वर्ग कधी येईल, म्हणजे असा एक आठवडा कधी निघून जाईल, त्या ह्याची मी वाट बघायची वर्गाची. मग असं माझ्यामध्ये एक आवड निर्माण झाली आणि बरेच वर्ष म्हणजे 2013 पासून मी धम्माच्या संपर्कामध्ये आहे, संघाच्या संपर्कामध्ये आहे. तर त्यामध्ये ना माझ्यामध्ये खूप सारे बदल झाले. म्हणजे वर्गामध्ये येण्याआधी मी अभ्यासामध्ये हुशार नव्हते, मला अभ्यासाचा फार कंटाळा यायचा, मी खूप चिडचिडी होते, असं खूप म्हणजे रागराग करायचे मी, भांडण वगैरे खूप करायचे मी भावासोबत, फ्रेंड सोबत एरियामध्ये. तर असं माझ्यामध्ये खूप असे हे होते. पण जसं जसं वर्गामध्ये मी यायला लागले ना, जिमरत्न सर एवढे छान पद्धतीने पंचशिलेचा अर्थ समजून सांगायचे, छान छान गोष्टी सांगायचे. मग त्याच्या आणि आपण मैत्री भावना ध्यान करायचं, त्याच्यामध्ये ना माझ्यामध्ये परिवर्तन होत गेलं हळूहळू आणि माझ्यामध्ये एवढा बदल झाला. तो बदल असा ना की माझी एकाग्रता वाढली, मग माझ्या अभ्यासामध्ये मन लागायला लागलं. म्हणजे मी काय वाचलं ना, अजून पण माझी सवय, मी वाचलं की माझ्या लक्षात राहतं बरोबर. तर ती एकाग्रता वाढली, माझ्यामधला राग चिडचिडपणा कमी झाला आणि ते मलाच नाही तर माझ्या घरच्यांना पण दिसू लागला. तर माझे घरचे पण मला बोलायचे की खरंच तुझ्यामध्ये म्हणजे असा बदल झालाय. तर असं म्हणजे खूप चांगला बदल झाला. आणि 2016 मध्ये माझी मित्रदीक्षा झाली. म्हणजे सर्वांची इथे पहिलीच आय थिंक दीक्षा होती, त्यावेळेला माझी मित्रदीक्षा झालेली. त्यावेळेला मी सर्वात लहान होते आणि 2000 म्हणजे बोलतात ना की 15-16 एज मध्ये असं मुलांचं मुलींचं एक वेगळंच हे असतं, म्हणजे वेगळीच ते वर्ल्ड मध्ये असतात, अट्रॅक्शन बोला किंवा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये असतात. पण त्यावेळी देखील ना माझा कल धम्माकडे होता, म्हणून माझ्या दुसऱ्या म्हणजे वाईट गोष्टींचा प्रभाव माझ्यावरती कधी पडलाच नाही त्या एज मध्ये सुद्धा, 16व्या एज मध्ये. कारण ना सर असे सांगायचे की आपली संगत कशी पाहिजे, आपण कसं आपल्या समाजामध्ये आचार विचार म्हणजे कसं आपलं वागणूक पाहिजे, आपले आचार विचार उच्चार कसे पाहिजे, असे त्यांचे म्हणजे एवढे छान सांगायचे ना की त्या गोष्टींकडे कधी लक्षच नाही गेलं माझं. आणि 2016 मध्ये माझी मित्रदीक्षा झाली. आणि आपण जेव्हा मित्रदीक्षामध्ये जे प्रतिज्ञा बोलतो ना की मी बौद्ध आहे, मी पंचशिलेचं पालन करेल आणि आपल्या संघामध्ये माझा विकास आहे आणि ते खरोखरच आपला विकास होत आहे. आता मी जे तुमच्या समोर बोलते ती मी आधी अशी नव्हती अजिबातच, मला म्हणजे पुढे बोलायला भीती वाटायची. पण जिमरत्न सर वर्गामध्ये असं म्हणजे आपण लहानपणापासूनच डायरेक्ट कोणामध्ये ही कला नसते किंवा हे स्किल्स नसतात बोलण्याचं, ते हळूहळू डेव्हलप होत जातात. आणि सर आहेत ना असं वर्गामध्ये बसल्यावर प्रश्न विचारायचे, मग ते प्रश्नाचे उत्तर द्यायचे, मग कधी कधी एखादा टॉपिक द्यायचे, त्याच्यावर चर्चा करायची, कधी कधी पुढे येऊन बोलायला लागायचं, पौर्णिमेच्या दिवशी असं पुढे येऊन बोलायला लागायचं. मग ते असं हळूहळू करत ना माझ्यामध्ये ते म्हणजे मी आता तुमच्या समोर बोलते ना, तर हे खरोखरच म्हणजे आपल्या ह्या संघाचंच कितीतरी म्हणजे संघरक्षित यांचं कितीतरी पुण्यानुमोदन केलं ना तरी कमीच आहे. कारण मला त्यांच्यामुळे बुद्ध तर आपल्याला भेटले, धम्म तर भेटले, पण त्यांच्यामुळे माझ्यापर्यंत धम्म पोहोचला ते फक्त त्यांच्यामुळे, संघामुळे आणि जिमरत्न सरांमुळे. खरंच माझ्यामध्ये ही कला आली का मी तुमच्या समोर बोलू शकते. आणि तुमच्या समोर नाही, मी कॉलेजमध्ये पण काही प्रोग्राम असेल ना तर तिथे पुढे माझे बोलायला जाते. आणि माझ्यामध्ये फार बदल झालेला आहे. म्हणजे एकतर आपल्याला समजतं की आपली संगत कशी पाहिजे. आणि अजूनपर्यंत माझ्या मैत्रिणी किंवा मित्र वगैरे सर्व चांगल्या संगतीचे आहेत. त्यानंतर म्हणजे आपल्याला समजतं की मैत्री केली पाहिजे सर्वांवर. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मी जेव्हा लहान होते ना त्यावेळेला नॉनव्हेज खूप खायचे माझी मुलगी म्हणजे मला खूप नॉनव्हेज आवडायचं. पण मी जेव्हा हळूहळू मला समजायला लागले ना पंचशील बोलायचं आणि जेव्हा आपण मैत्री करतो ना तर म्हणजे असं नाही की त्यांच्यावर दया येते किंवा नाही असं कोणी सांगितलं नाही मला की नॉनव्हेज सोडायचं म्हणून. तर तेव्हापासून मला समजायला लागले की आपण शेवटची जी पायरी करतो ना मैत्री भावना ध्यानामध्ये की मी या सर्व प्राण्यांवरून मैत्री करेल, मग तेव्हा समजायला लागले की आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. आणि आपला काहीच अधिकार नाही की त्यांना मारण्याचा. आणि काही असं पण बोलतात आपण थोडीनं मारतो त्यांना, पण आपण त्या गोष्टीची मागणी करतो म्हणून समोरची व्यक्ती हत्या करते ना. मग ते असं मग मला ते समजायला लागलं. आणि जवळजवळ मी 2015-16 पासून मी नॉनव्हेज खायचं सोडून दिलं. आज जवळजवळ 10 वर्ष झाले मी नॉनव्हेज अजिबात खाते. आणि असं पण नाही की नॉर्मली खायची मला खूप आवडते, पण मी ते अचानक सोडून दिलं. तो एक माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला.
आणि परत तसे म्हणजे शैक्षणिक ह्याच्यामध्ये तर फार बदल झालाच आहे माझ्यामध्ये, कारण म्हणजे अभ्यासामध्ये आवड वगैरे निर्माण झाली. तर खरंच संघामुळे हे सर्व शक्य झालं आहे. आणि संघ आपला तर संघरक्षित यांच्यामुळे आपण म्हणजे तुम्ही सर्व भेटले, बरेच मित्र झाले, मैत्रिणी झाले, तर हे सर्व संघामुळे. तर खरंच त्यांचं पण खूप पुण्यानुमोदन आणि सर्व धम्मचारीचं पण खूप पुण्यानुमोदन आणि स्पेशल तर दिनरत्न सरांचं खूप पुण्यानुमोदन. म्हणजे खूप त्यांचा आभार की त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर व्यक्त होते. बोलायला तर खूप काही आहे पण आठवत नाही आता काही काही गोष्टी. तर एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. जय भीम. त्यानंतर धम्ममित्र राजेंद्र भोसले सर हे येऊन आपलं मत व्यक्त करतात. सर्वप्रथम मी सॉरी बोलतो, कारण मला असं वाटलं की सगळ्या महिला झाल्या आहेत, मी एकच जेंट्स आहे म्हणून त्याबद्दल सॉरी. तर मी माझ्या मुलाखतीला सुरुवात करत आहे. करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक आदरणीय म्हणते मुद्दल संघरक्षित. त्याचबरोबर या भारतभूमीमध्ये होऊन गेलेले सर्व महापुरुष आणि महामातांना माझा कोटी कोटी प्रणाम. त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राचे चेअरमन आदरणीय धम्मचारी सत्यकुमार नाईक, आदरणीय धम्मचारी सत्यकुमार, त्याचबरोबर मित्र संघटक आदरणीय धम्मचारी दिनरत्न आणि आजचे जे प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत ते आदरणीय धम्मचारी अमोघादित्य, उपस्थित सर्व आदरणीय धम्मचारी गण आणि धम्ममित्र बंधूंना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. मी धम्ममित्र राजेंद्र वामन सोष्टे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये मी सर्व्हिसला आहे. माझे वडील होते तिथे आणि वडिलांच्या जागी मी रुजू झालेलो आहे. अणुशक्तीनगर BRC कॉलनीमध्येच मी राहण्यासाठी आहे. मी, माझी पत्नी, 2 मुलं आणि माझी आई असा माझा कुटुंब आहे. मोठा मुलगा IT इंजिनियर आहे, जॉब सर्च करत आहे. दुसऱ्या मुलाने आताच 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि 75 वर्षाची माझी आई आहे. तर असा माझा कुटुंबाचा परिचय आहे. माझी धम्ममित्र दीक्षा 28 नोव्हेंबर 2010 मध्ये महाड 14 तळे क्रांतीभूमी येथे चुनाभट्टी सेंटरच्या माध्यमातून आदरणीय धम्मचारी खेमसन आणि आदरणीय धम्मचारी अमरादित्य यांच्या शुभ हस्ते झाली. मी त्यांचे खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे. त्यांना धन्यवाद देत आहे, कारण धम्ममित्र दीक्षा सोहळा अतिशय सुंदर होता. एवढा सुंदर होता की तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेले आहेत त्या भूमीवर आणि ती भूमी पावन झालेली आहे आणि क्रांतीभूमी म्हणून संबोधली जाते. अशा ठिकाणी माझी धम्ममित्र दीक्षा झाली. अमरादित्यांच्या हातामध्ये पुढे झेंडा होता, पंचशिलेचा झेंडा, आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही 16 लोक होतो. 16 जण होतो आणि निळ्या झब्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये काही महिला होत्या, 5-6 महिला होत्या. मला वाटतं आदरणीय धम्मचारी सुबोस यांच्या मिसेस पण होत्या त्या मित्रदक्षेला, माहिती नाही, आल्या नाहीत वाटतं. आणि एक सावळे म्हणून होते, गौतम सावळे. अजून बाकीच्यांचं काही आठवत नाही, पण त्या आदरणीय धम्मचारी अमरादित्यांच्या पाठोपाठ आम्ही जात होतो आणि तो सुंदर सोहळा होता. आणि तो सभागृह होता, महाराष्ट्राचं सभागृहामध्ये आम्ही गेलो आणि मधुर वाणीने त्रिशरण पंचशील आम्हाला खेमसन, आदरणीय धम्मचारी खेमसन होते, त्यांच्या मधुर वाणीने आम्हाला त्रिशरण पंचशील दिलं. आणि त्याच्यानंतर आमच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ते पुष्पवृष्टी केली ना, त्यावेळेस असं म्हणजे वेगळं फिलिंग झालं मला. एवढा आनंद वाटला ना मला की माहिती नाही कसं, म्हणजे कोणत्या प्रकारचं आमचं स्वागत आहे ते. खूप आनंद, विलक्षण असा तो आनंद होता. अशा प्रकारे माझी ती मित्रदीक्षा झाली आणि मला असं वाटतं की खरंच मी तिथे माझी मित्रदीक्षा झाली म्हणून मी खूप भाग्यवान मानतो मला. मी 2010 पासून आदरणीय धम्मचारी आनंद मित्र यांच्या माध्यमातून त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कात आलो. माझे कल्याण मित्र सुद्धा ते आहेत. मी त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे, त्यांना धन्यवाद देत आहे, कारण आज जे काही मी जे आहे जीवन जगत आहे, आनंद घेत आहे जीवनाचा, माझ्यामध्ये जे काही परिवर्तन आहे, बदल आहे, तो केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहे. मी भंतेचं खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे ते, कारण कृतज्ञता व्यक्त करत आहे त्यांची, कारण त्यांनी संघाची निर्मिती केली ना, असे धम्मचारी घडवले, म्हणून मी त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे. संघामध्ये मी वयाच्या 40व्या वर्षी आलो, कारण मी गावी राहायचो. गावी म्हणजे माझं आसन गाव आहे आणि माझी जी काय ड्युटी होती, म्हणजे सकाळी 4 वाजता उठणे,
आणि त्यानंतर 5:30ची ट्रेन पकडायचो. आज 5:30ची ट्रेन पकडली की मुंबईला यायचो आणि घरी पुन्हा जाताना मी 7:30ला जायचो. त्यामुळे माझा कोणाशी संपर्क नव्हता, ना धम्माशी ना काही, आणि त्यामुळे मग मी त्या आपल्या धम्मावर आरूढ नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे धम्म मार्गावर आरूढ नव्हतो त्यावेळेस. 2007 मध्ये मी बीआरसी मध्ये आलो, बीआरसी कॉलनीमध्ये आलो राहण्यासाठी, आणि 2010 मध्ये संघाच्या संपर्कात आलो. बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाबद्दल मला काही माहिती नव्हतं. मी बौद्ध आहे, मग काय आहे, बुद्ध काय आहे, धम्म काय आहे, संघ काय आहे, अजिबात मला त्याचं काय ज्ञात नव्हतं. माझ्यामध्ये खूप न्यूनगंड होता. माझे शिक्षण कमी असल्यामुळे मला खूप कमीपणा वाटायचा. शिक्षण कमी म्हणजे मला वाटत नाही की इथे माझ्या एवढा कोणी शिकला असेल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले सर्वजण असतील, माझे मित्रमंडळी असतील, तुम्ही सुद्धा. मी 8वी पास आहे फक्त. आजकालची मुलांनी म्हणजे 10वी 12वी 13वी म्हणजे सगळं शिक्षण भरपूर आहे. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटायचं, दुःख वाटायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यामुळे मग लाज वाटणे, कोणाच्या समोर उभं राहण्याची भीती वाटणे, बोलताना सुद्धा भीती वाटायची, काही निर्णय घेता येत नसायचे मला. दुसऱ्यावर अवलंबून राहणे, डिपेंडन्सी होती माझी. तो गेला वर्गाला, तो गेला शिबिराला, तरच मग मी त्यांच्याबरोबर, नाहीतर मग नाही, अशी ही डिपेंडन्सी पण माझ्यामध्ये खूप होती. अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यामध्ये होत्या. बघितलं तर यापूर्वी मी धम्माच्या संपर्कात नव्हतो, पण मी देवाच्या संपर्कात होतो. देवाच्या संपर्कात म्हणजे माझा गणपतीवर खूप विश्वास होता. गणपतीला मी मानायचो, आणि येता जाताना ट्रेनमधून गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, म्हणजे ट्रेनमध्ये जसे लोक बोलायचे, म्हणजे ट्रेन आले टिटवाळ्याचं मंदिर आलं की तिकडे पाहून असे करायचे, तर मी पण तसंच करायचो. कारण मी संघाच्या संपर्कात नव्हतो, मला काही माहिती नव्हतं, तर ही गोष्ट माझ्यामध्ये होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का, तर माझा एक मित्र होता शहाडला, आणि तो आपला जयभीमवाला होता, आणि तो आहे ना 1.5 दिवसाचा गणपती बसवता, आणि तो गणपती, आणि तो माझा मित्र होता, तर म्हणून तो गणपती आणायला सुद्धा मी त्याच्याबरोबर जायचो. डोक्यावर घेऊन कल्याणवरून शाळेपर्यंत डोक्यावर घेऊन यायचो, आणि पुन्हा बुडवायला पण मी जायचो, त्याचं डेकोरेशन करायला जायचो. आणि अशा प्रकारे म्हणजे ते मी तिथे जाऊन त्या गणपतीचं सगळं काय करायचो. एवढंच नाही तर म्हणजे ती सिच्युएशन अशी होती ना की मी माहिती आपण नवस केलाय, मी गणपतीला नवस केला होता. गणपतीला नवस काय केला होता, तर माझं जर का लग्न झालं ना, माझं लग्न झालं तर मला पहिला मुलगा झाला पाहिजे. बघा, म्हणजे हे मी नवस केला होता, आणि खरंच झालं. 1998 माझं लग्न झालं, आणि लगेच पुढच्या वर्षी म्हणजे 1999ला लगेच मुलगा झाला मला. मग मी हे गोष्ट मिसेसला सांगितली होती, पण मिसेसला मी घेऊन गेलो होतो टिटवाळ्याच्या मंदिराला. आम्ही दोघांनी गेलो, तर जाऊन येऊ, काय फेमस आहे लोक, म्हणजे तिला माहिती नाही अजूनपर्यंत, जशी आता मी सांगते असलेली आहे. आणि आम्ही गेलो, आणि मी काय ना, मग काय होतं ते 50 रुपये काय दान केलं, बस एवढंच. अशी माझी हे होती, सिच्युएशन होती. आणि त्याच्यानंतर अजून म्हणजे मला शारीरिक दुखणी होती भरपूर. म्हणजे 15-20 दिवस झाले, महिना झाला की मला सर्दी व्हायची, नेहमी ऍलर्जी होती, पाठदुखी, स्पॉन्डिलायटिसचा पण मला त्रास होता. पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी सगळ्याच गोष्टी होत्या या मला. आणि म्हणजे तसं बघितलं तर 4 वेळा माझे ऍक्सिडेंट पण झालेले आहेत, तोडफोड झालेली आहे सगळी शरीराची. आता जर बघितलं ना, तर माझ्या इथे ना प्लेट आहे, स्टील प्लेट आहे या कॉलर बॉन्ड मध्ये. तर अशा प्रकारे म्हणजे माझी हे स्थिती होती. त्यानंतर माझा एक मित्र ब्राह्मण आहे ऑफिसमध्ये, त्याचे मला खरोखर ना पुण्यानुमोदन करावंसं वाटतं इथे. कारण का माझे जे काही परिवर्तन झालं ना माझ्यामध्ये, मला असं वाटतं की त्याच्यामुळे झालेलं आहे. कारण का तुकाराम महाराज म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, है ना, तुकाराम महाराज म्हणतात. तर खरोखर मला तसं म्हणजे ती जाणीव झाली. त्याचं मी खरोखर या ठिकाणी त्याला मी बोललो नाही, पण मी पुण्यानुमोदन करत आहे. कारण का तो नेहमी आहे ना, ज्या ज्या वेळेस आपलं 6 डिसेंबर आलं, ज्या ज्या वेळेस जयंती आली आणि धम्माचे काही कार्यक्रम असतील ना, तर त्या त्या वेळेस तो काय बोलायचं माहितीये, अरे तुम्ही जयभीम आले, जयभीम घाला, तुम्हाला लाज वाटते, आणि फॅसिलिटी घ्यायला तुम्ही बरोबर पुढे पुढे येता. तर ते मला समज नसल्यामुळे मी ते ऐकायचो, आणि मला कसं तरी वाटायचं, आणि मला म्हणजे अपमानित व्हायचं मला, पण त्याची जाणीव नसल्यामुळे मला ते वाटायचं. मग तो स्पार्क मला तिथे झाला की नाही, मी बौद्ध आहे ना,
तर मग मला हे सगळं जाणून घेतलं पाहिजे, बाबासाहेब बुद्ध नाही का, हे सगळं मला गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे म्हणून मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या सेक्शनमध्ये 3-4 बौद्धाचार्य होते आपले, पण त्यांचा जो काही स्वभाव होता ना तो मला बिलकुल आवडला नाही. कारण त्यांची टिंगलच्या वारी, त्यांचा शिव्या गाळ्या करणं आणि विधी लावणं, लग्न सम, तर तो मला काही आवडला नाही. पण अशाच वेळेस ना योगायोग असा आला की धम्माचार्य आनंद मित्र हे आमच्या सेक्शनमध्ये होते आणि माझे जिवलग मित्र मुकुंद भास्कर यांनी हे मला वाटतं माझ्या अगोदर 2009 पासून की 8 पासून ते त्यांच्या संपर्कात होते. आणि मग मला त्यांनी त्याचा हे दिलं की तू यांना भेट, धम्माचार्य आनंद मित्रांना. आणि मी जाऊन त्यांना भेटलो. भेटल्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारलो की बाबासाहेबांबद्दल, बुद्धांबद्दल, आणि ते मला उत्तरं देत होते. आणि मग माझा हळूहळू ना विश्वास बसायला लागला त्यांच्यावर. अरे नाही, ही व्यक्ती बरोबर आहे वाटतं. मग मी त्यांना एका दिवशी सांगितलं की मला तुम्ही मला हे जाणून घ्यायचं आहे. तर मग ते लगेच मला बोलले की नाही तर ठीक आहे, वेलकम तुमचं. मग ते मला काय करायचंय, आम्ही 4:30ला सुटायचो ड्युटीवरनं संध्याकाळी. त्यांचा एक वर्ग चुनाभट्टी सेंटरला चालायचा आणि बुधवारचा की गुरुवारचा असायचा, तो 7:30 वाजता असायचा. मग मला ते रोज संध्याकाळी आहे ना, ज्या दिवशी वर्ग असायचा त्या दिवशी ते मला बरोबर 4:30 वाजता घेऊन जायचं चुनाभट्टी सेंटरला. आणि माझ्यासाठी, खास माझ्यासाठी तिथे एक कम्युनिटीमध्ये छोटंसं पूजास्थान आहे. तर तिथे ते मला त्रिसरण पंचशी, बुद्ध पूजा, मैत्री भावना, अनापानसती असे मला वाटते 9-10 महिने त्यांनी मला ते शिकवलं. आणि मग ते शिकवल्यानंतर माझी श्रद्धा अधिक वाढत चालली प्रति की खरं तर मी ह्या मार्गावर बरोबर आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक विनंती अर्ज करा आणि धम्ममित्र दीक्षा तुम्ही घ्या. अशा प्रकारे माझी ती मित्र दीक्षा झाली. एक पाणी पितो, पाणी. तर अशा प्रकारे माझी ती मित्र दीक्षा झाली. त्यानंतर मित्र अभ्यास वर्ग सुरू झाले. धम्ममित्र झाल्यानंतर धम्म अभ्यास सुरू होतात. आणि धम्मचारी मंजू चित्ता हे सुद्धा माझे कल्याण मित्र आहेत. आणि त्यांचे मी खूप खूप पुण्यानुमोदन करतो, त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो इथे. कारण धम्म अभ्यास वर्ग ते त्यांनी बरेचसे आमचे घेतले. त्याच्या माध्यमातून माझी जी काही समज आहे, माझी जे काही आकलन आहे, आध्यात्मिक जे काही विकास आहे ते हळूहळू मला म्हणजे आकलन व्हायला लागलं. आणि मेटा भावना ध्यानाच्या माध्यमातून ऍक्च्युली मी नॉनव्हेज खूप खायचो. मी गावचं आहे ना, त्यामुळे गावची सगळं नॉनव्हेज असतं. तर नॉनव्हेज खायचो मी. परंतु मग ते मी जेव्हा मेटा भावना ध्यान करायला लागलो, श्रद्धापूर्वक आनापानसती करायला लागलो, तर माझी जी काही खाण्याची जी सवय होती नॉनव्हेज ती बंद झाली. मित्रांबरोबर मी ड्रिंक्स करायचो. एवढंच नाही, ते स्मोकिंग सुद्धा करायचो, गुटखा खायचो, पान खायचो. म्हणजे एवढ्या गोष्टी मी करायचो त्यावेळेस. मला नाही माहिती की माझ्या मित्रांना पण अजून माहिती नाही, इथे बसलेले आहेत. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी आल्या पाहिजेत आपल्याला नाही समोर. तर ह्या गोष्टी सगळ्या आहे ना मी सगळ्या करायचो. पण हळूहळू जसजशी माझी समज वाढत गेली ना तसतसे ह्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या माझ्या. माझे मित्र पण आहेत ज्या ऑफिसमध्ये ते असे बसतात डबे घेऊन, नॉनव्हेज आणतात, समोर बसतात. पण मी इथून सोडलेलं आहे ना, इथून हृदयातून सोडलं. त्यामुळे आहे ना त्या गोष्टी सगळ्या माझ्या बंद झाल्या. मला काहीच वाटत नाही. उलट ते मला आता म्हणजे माझ्यामध्ये जे काही परिवर्तन ते बघतात, ते बदल बघतात. तर तुझं सृष्टीपूर्वी कसा होता आणि आता कसा आहे, तर असं ते लोक बोलतात. माझी जी काही ऑफिसमध्ये एंट्री असते तेव्हा तो मित्र मला बोलायचा जय भीम जय म्हणजे बोलायला लाज वाटते. पण आताची जी काही एंट्री जी माझी असते ना, जय भीम म्हणजे जसं मी ऑफिसमध्ये एंट्री केली की जय भीम म्हणतो सगळ्यांना. तर त्याच्यामुळे काय झालं, इतर जे काही समाजाचे लोक आहेत, आदिवासी समाज आहे, भंडारी समाजाचे, इतर ब्राह्मण समाजाचे पण जे मित्र आहेत मला बिंदा जय भीम घालतात. म्हणजे हा बदल आहे. या आपल्या आचरणामुळे सगळ्या काही गोष्टी घडतात त्या. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, माझी मैत्री वाढली, दान भावना वाढली. मला 3 रत्नांबद्दल सगळी काही माहिती नव्हती ती माहिती झाली. विषयी बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मला गाथापठण सुद्धा येत नव्हतं, ना त्रिसरण पंचशी ना कसलंच काही माहिती नव्हतं. परंतु आता मात्र मी सगळ्या गाथापठण येतं माझ्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की मी बऱ्याच आता 5-6 वर्षापासून म्हणजे कितीतरी विधी केल्या तुम्ही. पुण्यानुमोदन कार्यक्रम असेल, गृहप्रवेश असेल आणि बरेचसे जे काय विधी असतात त्या केल्या. आणि त्याच्यामुळे त्याच्या मार्फत आपल्याला संगमाला दान सुद्धा मिळालेलं आहे. तर हे असे म्हणजे माझे हे झाले.
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की माझे शिक्षण कमी होते, म्हणून मी सांगितलं मगाशी की माझे शिक्षण कमी होते, परंतु प्रॅक्टिस आणि आचरण या गोष्टीच्या माध्यमातून माझी मानसिकता अधिक अवस्था उंचवली आहे. मला हे कळालेले आहे की शिक्षण कमी जरी असले तरी चालेल, पण आचरण खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपले सर्व न्यूनगंड निघून जातात. माझ्यामध्ये भीती निघून गेली, डिपेंडन्सी निघून गेली. रात्री झोप चांगली लागते मला. पूर्वी एखादा कोणी जर वाईट शब्द वापरला की तो मी धरून ठेवायचा, 2-2, अडीच वाजेपर्यंत आहे ना मी हे करायचो, त्याचा विचार करत राहायचो, झोप नसायची. परंतु ह्या गोष्टी सगळ्या मी केल्या, प्रॅक्टिकली केल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या निघून गेलेल्या आहेत. भंतेंच्या बद्दल मी खरोखर कृतज्ञता व्यक्त करत आहे, त्यांनी हा संघ निर्माण केल्याबद्दल. गेल्या महिन्यामध्ये आम्ही संघ क्या आहे हे शिबिर केले नांदेड येथे. तेव्हा संघाबद्दल संपूर्ण स्पष्टीकरण आम्हाला झालेलं आहे. आम्ही सगळे मित्र गेलेलो त्या शिबिराला. आणि माणसाला व्यक्ती म्हणून बनवण्याची जी जबाबदारी भंतेने घेतली होती, कितीतरी देशांमध्ये आपला संघ इंटरनॅशनल लेवलला संघाची निर्मिती भंतेने केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेत हे तिथे आम्हाला आकलन झालं, हे समजलं मला तिथे. माझ्यामध्ये आध्यात्मिक विकास होत आहे, माझ्या कुटुंबामध्ये विकास होत आहे. केवळ भंतेंमुळे हा जो विकास आहे, हे जे माझ्यामध्ये परिवर्तन आहे ते भंतेंमुळे आहे. म्हणून मी त्यांची खूप कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचं पुण्यानुमोदन करतो. माझी पत्नी सुद्धा धम्ममित्र आहे आणि आहे ती इथे. सुरुवातीला आहे ना आमच्यामध्ये खूप विसंवाद होता. विसंवाद असायचा. आठवडा, 10 दिवस, 15 दिवस, महिना, 1.5 महिने, 2 महिने आम्ही आमच्यामध्ये अवघड असायचा. म्हणजे बिलकुल. आणि त्याचा अजून मानसिक त्रास व्हायचा. आणि म्हणजे एकच हे होतं की नाही, तू करते, तू तुझ्या संसार म्हणजे तुझ्या परिवारासाठी करते, मी करतो माझ्या परिवारासाठी करतो. म्हणजे फक्त एवढंच. मैत्री नव्हती. एक पती पत्नी म्हणून व्यवहारिक ज्ञान एवढंच होतं. मैत्री म्हणून असायला पाहिजे ती मैत्री नव्हती त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी जेव्हा वर्गाला जायचो, शिबिरांना जायचो, मित्र डे असेल, वन डे शिबिर असेल, त्या वर्गाला जायचो, तर काय व्हायचं माहिती का, रात्री 11 वाजायचे, 11:30 वाजायचे. मिसेस आहे ना वाट पाहूनच असायची घरी, कधी येतो हा. म्हणजे मला ना भीती वाटायची. तेव्हा म्हणजे घरी जायला ना भीती वाटायची, आता काहीतरी गडबड आहे असं वाटायचं. आता भांडण, आणि गेल्यावर खरोखर भांडणच असायचं. मग तो 11:30 असू दे की 12 असू दे, त्यावेळेस खूप जोरजोराचं भांडण असायचं. 2 मुलं, आई, अशी स्थिती होती तेव्हा. त्यामुळे घरी आल्यावर भांडणं असायची. कधी कधी असं वाटायचं की ना उगाच ह्या मार्गावर आरूढ झालेलं मी, काय नको आहे, म्हणजे कशाला चांगलं बनायचं, असे विचार यायचे माझ्यामध्ये. मग मी ठरवलं की ठीक आहे असू दे, परंतु तिची काही चुकी नव्हती. म्हणजे तिला 2-2 मुलं होती आमची, आणि तिला त्यांनाच सांभाळायचं. आई म्हातारी मनोरुग्ण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती अंगणवाडीत जाते आहे. तर मग ती अशी समस्या होती तिची. हे सगळं आवरून तिला जायला लागायचं. तर खरोखर मी तिची खरोखर मी इथे पापदर्शन करत आहे सर्वांच्या समोर. तर त्यावेळेस मला समज नव्हती. समज आल्यानंतर मग मी जसजशी मला आध्यात्मिक समज येत गेली ना, तसतसा मी माझ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा बदल केला. माझी दिनचर्या बदलली. रोज सकाळी 5 वाजता उठणे, चिकून एक्सरसाइज करणे, त्यानंतर 1 तास ध्यान करणे, नंतर 7:30 वाजता ड्युटीला जाणे, संध्याकाळी आल्यावर पुन्हा ध्यान करणे, आठवड्याला कल्याण मित्रांशी संपर्क करणे, नियमित अशी माझी दिनचर्या आहे आतापर्यंत. म्हणजे मी तिथून जे काय ठरवलं तर ते आतापर्यंत मी तसं करत होतो. मिसेसला थोडासा तिच्या कामामध्ये हातभार लावायला लागलो. जशी मला समज यायला लागली तसं मी नियोजन करायला लागलो. छोटे काम प्रकारे, पण मी तिला हातभार लावायला लागलो. सुरुवातीला मला त्रास व्हायचा, मोठा आलाय काम करणार आहे म्हणजे असं तिच्या मनात असेल, पण मी ते काय धरलं नाही. मी जशी माझी समज वाढत गेली तसं मी माझं मी आहे ते करायला लागलो. आणि मग हळूहळू तिला असं वाटायला लागलं की नाही हा बदलतोय, याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होत आहे. तर असं तिला वाटायला लागलं. आणि मग म्हणून मग या गोष्टी करू लागलो. त्याच्यानंतर वर्गाला शिबिराला जायचं आहे तर पूर्वी मला खूप भीती वाटायची, काहीतरी भांडण व्हायची. पण आता मात्र बिलकुल मी कुठेही जाऊ दे, शिबिराला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, मला तिची मुभा असते. तर खरोखर मी तिची खूप पुन्हा मदत करत आहे या गोष्टीचा. तिथे मला कोणतीही भीती नसते. इकडे जायचं या तिकडे जायचं कधी सांगितलं तरी ती म्हणते की बिंदास जावं तुम्ही. म्हणून तिचं मी खूप पुण्यानं मदत करतो. त्यानंतर मी मिसेसला
हळूहळू संघाच्या कार्यक्रमासाठी आणू लागलो. त्याच्यामुळे सुद्धा तिच्यामध्ये सुद्धा धम्माची आवड निर्माण झाली आणि तिने सुद्धा मित्र दीक्षा घेतली. आता जी काय GFRच्या प्रोसेसमध्ये आहे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमच्यामध्ये जी काय मैत्री वाढली ती कोरोनाच्या पिरियडमध्ये वाढली. आमच्यामध्ये जी काही मैत्री वाढली ना ती कोरोनाच्या काळामध्ये वाढली. त्या कोरोनाच्या काळामध्ये आहे ना मी श्रद्धा शिबिर करून आलो होतो. ते शिबिर फक्त 3-4 दिवस चाललं होतं, का तर कोरोना डिक्लेअर झाला आणि ते शिबिर बंद करावं लागले. पण त्या 3-4 दिवसामध्ये आहे ना माझ्यामध्ये जी प्रेरणांवरती जी काही श्रद्धा निर्माण झाली ना, कारण का तिथले जे काय मेडिटेशन करणं, सप्तांग पूजा, वेगवेगळे मंत्र पठण करणे, सकाळी प्रणिपात साधना, अशा प्रकारे मी पहिल्यांदाच केलं होतं. माझं GFRचं श्रद्धा शिबिर पहिलंच होतं. त्यामुळे ती माझ्यामध्ये ते मला वेगळंच वाटलं आणि ती श्रद्धा माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी त्या 4 दिवसाचं शिबिर आमचं बंद झालं आणि मी ती श्रद्धा घेऊन घरी आलो. तर म्हणतात की सर्दी अशा तर कोरोना झाला. मला तिथे सर्दी झाली होती त्या सेंटरवरच आणि खूप सर्दी झाली. मग घरी आलो तर मिसेसनी म्हणाले की तुम्ही डॉक्टरकडे काय जाऊ नका. तिने आयुर्वेदिक औषधे केली मिसेसनी आणि ती माझी सर्दी होती ती बरी करून टाकली. तर खरंच तिच्यामुळे माझं ते त्या काळामध्ये म्हणजे ती सर्दीचं तिने खूप मला जो काही त्रास होतो त्याबद्दल तिचं खूप मी पुण्यानं मदत करत आहे. त्याच्यानंतर 4 दिवसाच्या शिबिरामध्ये प्रणिपात साधना, सप्तांग पूजा, मंत्रपठण ह्या अंगाने माझ्यामध्ये खूप श्रद्धा निर्माण झालेली होती. त्याचा फायदा आम्हाला कोरोनाच्या वेळेत झाला. कारण अशी परिस्थिती होती की घरामध्येच बंद होतो आपण सर्व. 1-2 मिनिटं चालेल का? तर एक म्हणजे ती परिस्थितीच अशी होती की दरवाजा बंद करून आणि मी, माझी पत्नी, 2 मुलं, आई मनोरुग्ण आणि घरामध्येच बसायचं. तर अशी सिच्युएशन होती ती. तर ही जी काही मी श्रद्धा घेतली होती ना, ही श्रद्धा मला तिथे उपयोगी पडली. मग आमचं शेड्यूल होतं, सकाळीच उठायचो आम्ही दोघे पती पत्नी. सकाळी उठायचो 6 वाजता आणि मग सकाळी तिची ती कामं करायची. मी मेडिटेशन, प्रणिपात साधना या गोष्टी करायचो. नंतर ऑनलाईन जे काय धम्म अभ्यास असायचे ते पण अटेंड करायचो. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं एक शेड्यूल असायचं. दुपारचं जेवण झालं की पुन्हा धम्म आपलं ऑनलाईन ऐकायचं. संध्याकाळी 4 वाजता पुन्हा आम्ही मेडिटेशन करायचो आणि संध्याकाळी अजून मग वेगवेगळ्या दिवशी मंत्रपठण करणे, सगळे सप्तांग पूजा करणे, ध्यान करणे. मिसेस आणि मी 1-1 तास बसलेलो त्यावेळेस त्या पिरियडमध्ये कोरोनाच्या. आणि रात्री जेवल्यानंतर पुन्हा आहे ना आम्ही आमच्या घरी सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. 4 मुलगा कॅसिओ वाजवायचा, बँजो वाजवायचा, एक मुलगा तबला वाजवायचा. रात्री 11:30-12 पर्यंत आमचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. म्हणजे जर बघितलं ना तर असा म्हणजे रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र कधी व्हायची हे मला कळत नव्हतं आम्हाला. म्हणजे एवढं आम्ही एन्जॉय केलं. लोकांना खूप दुःख झालं त्या गोष्टीचं, खूप काय संकट आले. पण आम्ही तो म्हणजे जी काही खरी मैत्री आहे त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्हाला आली आणि आमचा जो आदर निर्माण झाला. आताही म्हणजे मी जे काय बोलतो आवाज द्यायला मला कसं तरी वाटायचं. पण आता मी म्हणजे लाडाने म्हणजे राणी म्हणतोय तिला, कधी पण राणी असं. म्हणजे हे बदल आहे, हे परिवर्तन आहे. आपण जर का हे आचरण पद्धती केल्या ना, सगळं प्रॅक्टिकल केलं तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्या निघून जातात आहे. एक प्रसंग सांगून माझ्या मनात तिथे मी थांबवणार आहे. 2 मिनिटं घेतो फक्त, कारण मला असं वाटतं की तो प्रसंग इथे सांगितला पाहिजे आणि ती संधी आहे आपल्या सर्वांच्या समोर सांगण्याची. कारण मी हा जो प्रसंग आहे माझ्या कल्याण मित्रांना पण शेअर केला नाही, पण मी आता करत आहे. कारण आज मिसेसची धम्ममित्र दीक्षा झाली. मला वाटतं 2016 मध्ये मला वाटतं ऋतिका आपण होती का बरोबर ना? हा, 2016 मध्ये तिची धम्ममित्र दीक्षा झाली घेऊन प्रेरणामध्ये. त्याच्यानं 4-5 दिवस अगोदर आमचा अबोला होता. आम्ही बोलत नव्हतो त्यावेळेची गोष्ट. अबोला होता आणि ती तिच्या मैत्रिणी बरोबर आली धम्ममित्र दीक्षेला आणि मी आलो माझ्या मित्रांबरोबर. आणि संध्याकाळी 8:30 वाजता आहे ना आम्ही घरी गेलो आणि म्हटलं मस्त आजचा दिवस चांगला आहे, काहीतरी म्हणजे बोलणं वगैरे होईल किंवा काय. पण संध्याकाळी गेलो तर मिसेसची थोडी कुजबूज चालू झाली होती. 8:30 वाजता पनवेलवरनं तिकडे गेलो, 8:30 वाजले होते रात्रीचे आणि तिची काहीतरी कुजबूज चालू झाली होती. तर मला वाटलं एवढं मित्रदीक्षा, एवढं विधायकतेमधून आपण आलो की कुजबूज कशाला चालू झाली. तर मग असं म्हणजे कशाला मला मित्रदीक्षा दिली असं बोलली ती. तर मी म्हटलं तुला मित्रदीक्षा
का घेतली मग तू? तर तिच्याकडून एक असा अपशब्द निघून गेला. मी सांगत नाही इथे, तर तो अपशब्द निघून गेला आणि मी रिॲक्ट झालो तिच्यावर. रिॲक्ट झालो आणि कानफडा दिली का टिकून. बघा, धम्ममित्र दीक्षा झाली त्या दिवसाची गोष्ट. मला वाटत नाही की येथे कोणी असतील असे की त्यांची धम्ममित्र दीक्षा झाली आणि कोणी असं म्हणजे मारलं असेल. पण त्या गोष्टीची मी म्हणजे इथे मला सांगावंसं वाटलं. तर हा परिवर्तनाचा भाग आहे, बदलाचा भाग आहे. आणि मी म्हणून मग मला असं वाटलं, त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. मी शिबिरामध्ये आपण पापदेशना करत असतो नाही का, जाळून लिहून पापदेशना करत असतो शिबिरामध्ये, तर तिथे केलेली आहे. पण आज मला असं वाटतं की तिला पण तिच्या समोर पण पापदेशना तू उभी राहा, खरंच उभी राहा. खरंच मी खरंच तिची खूप खूप पापदेशना करतो आपल्या सर्वांच्या समोर. आणि एक म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला इथे हे सांगायचं, जे काही बदल आहेत ना ते भंतेच्या कृतज्ञतेमुळे आहेत. त्यांनी संघाची निर्मिती केली आणि बोधिसत्व अवलोकतेश्वर यांचे हात निर्मल केले धम्मचार्यांच्या माध्यमातून, आणि त्यांच्यामुळे कितीतरी कुटुंब सुधरत आहेत. म्हणून मी त्यांचे खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे, कृतज्ञता व्यक्त करत आहे. आणि भंतेचा खूप ऋणी आहे. त्यांच्यामुळे मी आनंदमय जीवन जगत आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देत आहे. तुम्ही सर्वांनी माझं जीवन प्रवास नाही का, कंटाळा तर नाही आला माहिती नाही, पण मला असं वाटलं की ते आता मनोगत व्यक्त करायचं तर केलं पाहिजे. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या पण पाहिजेत है ना. तर मला म्हणून मी केलं. तर तुम्ही सर्वांनी माझा जीवन प्रवास शांततेने ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राचे आभारी आहे. आणि माझे मनोगत आज जे काही मी सत्य सांगितलेलं आहे, मी भंतेना माझं मनोगत समर्पित करत आहे. आणि येथेच मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद राजेंद्र सोस्के यांचे. मनोगत करताना बरोबरच एवढा 10 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा टायमिंग हा खूप छोटा आहे, पण आपल्यालाही वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळं मी माफी मागतो की अनिताताई सोस्टे ज्यांचं एक मनोगत बाकी राहिलेलं आहे त्यांचं आपण पुढच्या याच्यामध्ये पहिल्या नंबरला घेऊ. आणि आज आपण मनोगताचा कार्यक्रम तिथेच संपवूया. आणि वेळेअभावी आपण जे आजचे प्रवचनकार आहेत आदरणीय धम्मचारी अमोघादित्य यांना आपण सर्व लोक ओळखतात, त्यांची ओळख पण आपण करून घेणार होतो. कराडकर साहेबांचाही मी माफी मागतो की त्यांचाही वेळेअभावी आपण हा जो परिचयाचा जो कार्यक्रम आहे तोही आपण थांबवतो आहे. आणि मी सरळ आजचे जे प्रवचनकार आहेत आदरणीय धम्मचारी अमोघादित्य यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. तर आजच्या या मित्र संदेशा कार्यक्रमाचे आदरणीय धम्मचारी जिनरत्न, त्याचप्रमाणे धम्मचारी उदित कुमार, धम्मचारी कमल शुद्धी आणि आपण सर्व धम्ममित्र धम्म आणि भगिनीनं, मी खूप थोडस सॉरी पहिलं मला म्हटलं पाहिजे की मी थोडासा उशिरा पोहोचलेलो आहे. आता त्याची कारणं नाही सांगत, पण उशिरा पोहोचल्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. कारण वेळेपूर्वी खरं तर यायला पाहिजे होतं, पण मी ज्या बसनं येतो ठरलेली वेळ आहे तिची आणि त्या वेळेमध्ये थोडंसं काहीतरी गडबड झाली, त्याच्यामुळे मी थोडासा उशिरा आलो. मला खूप म्हणजे आनंद वाटला आपल्या सर्वांचं खरं तर म्हणजे मनोगत ऐकल्यानंतर. आणि खरं तर मला वाटतं प्रास्ताविक जे काही चाललं होतं ते ऐकत असतानाच मी इथं पोहोचलो. आणि मला असं वाटायला की माझ्यापेक्षा ग्रेट लोक आहेत तिथं बोलणारे. आणि आता राजेंद्र सोस्टेंचं ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण काय बोलावं. पण निश्चितच मला असं वाटतंय की म्हणजे मी हा अनुभव घेतोय की तुम्ही आणि मी याच्यामध्ये खूप मोठं अंतर नाही आहे. तुमच्यासारखाच मी आहे
आणि पदोपदी ज्या वेळेला ज्याचं मनोगत ऐकलं त्याच्या वेळेला माझ्या लक्षात आलं रे हा मी तुमच्यासारखाच आहे, मी पण तुमच्यासारखाच आहे, मी पण तुमच्यासारखा मी आहे. आणि खूप काय मी वेगळा आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं आपण खरं तर एक मनुष्य प्राणी म्हणून आपले जे स्वभाव आहेत ना ते सर्वसाधारण सारखेच आहेत याची अनुभूती या ठिकाणी मला आली आता ज्या वेळेला मी आपल्या सर्वांना ऐकलं त्यावेळेला. पण काही बाबतीमध्ये थोडासा हा मनोगताचाच भाग आहे, तर मला माझ्याबद्दल पण थोडंसं सांगायला पाहिजे. कारण एकतर माझा परिचय दिला गेला नाही आणि जरी परिचय दिला तरी मला माहित आहे तो नेहमीच अपुरा असतो. तो सर्व अर्थानं परिचय आपला खरं म्हणजे येत नाही. आता समजा माझा रागीट स्वभाव आहे तर माझी ओळख करून देणारा माणूस धम्ममित्र असेल किंवा धम्मचारी, ते असे काय सांगणार नाही कामोबल ते एवढे रागीट होते, ते असे होते तसे. ते सांगतील ते कसे चांगले आहेत, ते चांगले कल्याण मित्र आहेत, ते चांगले प्रोत्साहनकार आहेत वगैरे वगैरे असं असतो. पण मला असं वाटतं की आपल्या समोर या गोष्टी थोड्याशा काही येणं, अर्थात सगळं डिटेलमध्ये मी नाही तुम्हाला सांगणार, पण काही गोष्टी तुमच्या समोर येणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण मी असं म्हटलं की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी साम्य आहे. तुमच्यासारखाच मी पण आहे, जगा वेगळा माणूस नाही आहे जरी धर्मचारी असलो तरी पण. कारण बहुतांशी म्हणजे माझ्याकडे एक ज्येष्ठ धर्मचारी म्हणून पाहिलं जातं. माझी दीक्षा जी आहे ती 1987 साली झालेली आहे. कदाचित उर्तिकासारखे धर्ममित्र त्यांचा जन्म पण त्यावेळेला नसेल. 1987 ला माझी धर्मचारी म्हणून दीक्षा झालेली आहे आणि 82-83च्या दरम्यान मी संघाच्या संपर्कामध्ये आलेलो आहे. तर व्यक्तिगतरित्या जर मी पाहिलं तर तुमच्यासारखा मी असाच आहे. खरं म्हणजे मला असं वाटलं की नाही हे थोडेसे सौम्य आहे, ते एवढं जास्त नाही. पण मी यांच्यापेक्षा मी असा वाईट स्वभावाचा माणूस म्हणूया पाहिजे तर मी होतो असं मला कधी कधी असं वाटतं. पण एका बाबतीमध्ये मी थोडासा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे असं सुद्धा मला कधी कधी असं वाटतं. उदाहरण म्हणून मी सांगेन आपल्याला की जसं आपले आता त्यांनी व्यक्त केलं म्हणून त्यांचं नाव येत आहे. राजेंद्र सोष्टे यांनी सांगितलं की मी गणपतीला मानायचो. मला माहिती नाही पण मी जवळजवळ लहानपणापासून साशंक होतो की खरंच जगामध्ये देव आहे की नाही. कारण माझ्या गावी खूप मोठी एक यात्रा भरते, भैरोबाची यात्रा म्हणून. भैरोबाई नावाचा देव आहे आणि त्याची यात्रा भरल्याने हजारोच्या संख्येने लोक तिथे येतात. पण मला माहिती नाही त्या दगडाच्या ह्याच्यामध्ये मला कुठं देव दिसत नाही. त्यावेळेला दिसायचं नाही, आज तर अजिबात दिसत नाही. लोक म्हणायचे ह्या दगडाला लोक पुजतात, पाया पडतात, काय मिळतं नेमकं तिथं. आणि मग यात्रेच्या वेळेला काही वेळेला मी हे सुद्धा पाहिलं की एखाद्या माणसाच्या अंगामध्ये नाही तर अनेक लोकांच्या अंगामध्ये तो देव सुद्धा येतो. आणि मग मला असं वाटायचं की हा माणूस आहे, माणसाच्या अंगामध्ये देव जाते, काय गोष्ट आहे. आणि अशा माणसाला मी दारू पिताना पाहिले का, ज्याच्या अंगामध्ये देव येतो त्या माणसाला दारू पिताना मी पाहिलं. आणि ज्या गोष्टीचा मी विचार करत होतो की या जगामध्ये खरंच देव आहे का, आणि मला नाही असं वाटायचं. कसं शक्य आहे की देव आहे. आणि मला असं वाटायचं की मी एक थोडासा विचित्र प्राणी आहे, मी चांगला माणूस नाही आहे आणि मेल्यानंतर देव माझं काय करेल, खूप भीती असायची. आता त्यावेळेला मी खूप लहान होतो, 10-12 वर्षाचा असेल. आणि असं वाटायचं की देव असेल तर आपल्याला काय शिक्षा करेल, काय आहे ते. आणि कधी कधी ते नरकाची भीती वगैरे अशी काहीतरी वाटायची. पण तरी पण देव नाही असंच मला वाटायचं. आणि त्याच्याबद्दल माझं चिंतन असायचं. मी कुणाला कधीही बोललो नाही मी त्या काळामध्ये मी नेमकं काय करत होतो. पण मला असा वेळ मिळायचा काही वेळेला. मी शेतामध्ये काम करायला जायचो, घरची गरिबी होती आणि त्यामुळं गायीला दुसऱ्यांच्या गायी चारायला घेऊन जाणं. माझे वडील ते व्यवसाय करायचे. 5-7 गायी असायच्या, महिन्याकाठी 25-30 रुपये त्यांना काहीतरी मिळायचे. आणि मग सुट्टीच्या वेळेला असायची त्यावेळेला मी कधी कधी त्या गायीला घेऊन डोंगरामध्ये असं जंगलामध्ये जायचो आणि तिथे एकटाच बसलेला असायचो ना. तर मग मी त्या आकाशाकडे बघायचो, आभाळाकडे बघायचो. ढगाच्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याच्यामध्ये दिसायचं नाही. एक तर निरभ्र आकाश, नाही तर ढग.
आणि मग असं वाटायचं की देव वरती कुठं असेल, आणि मला असं वाटायचं की तो नाही, कुठं नाही. ही एक वेगळी गोष्ट मला वाटतं बहुतांशी लोकांच्या पेक्षा माझ्यामध्ये होती. आणि पण त्याची मला खातरजमा करून घेता येत नव्हती की देव आहे की नाही, आहे की नाही. आणि त्याची खातरजमा नंतर झाली की ज्या वेळेला ज्याच्या अंगामध्ये देव येतो असा माणूस दारू पिताना मी पाहिला. विस्तारानं मी नाही सांगत ते. आणि मग मला वाटलं की जर देव असेल तर अशा माणसाच्या अंगात तो येणार नाही, आणि नाही म्हणूनच हा संत. तर ती एक गोष्ट आहे की माझा देवावरती कधी विश्वास बसला नाही. म्हणजे तरुण वयामध्ये पण माझा देवावरती विश्वास बसला नाही. पण त्याचा परिणाम असा झाला की देव नसल्यामुळे मला कोणाची भीती राहिली नाही. ना मी माझ्या कधी आईला घाबरलो, ना मी माझ्या वडिलांना कधी घाबरलो. मला मारायचं तेवढं तुम्ही मारा, अभ्यास करायचो नाही व्यवस्थित. शाळेमध्ये 6वीला नापास झालो, 10वीला नापास झालो, आणि मग शाळा सोडून दिली. राजेंद्र सोष्टे आणि माझ्यामध्ये तसा काही जास्त मोठा फरक नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये. पण निश्चितपणे माझ्या असं लक्षात आलं की देव नाही, आणि त्यामुळं स्वच्छंदी जीवन जगणं आपल्याला वाटेल तसं जगायचं, कसंही जगायचं. आणि मग त्याच्यामध्ये मग बाकीची सगळी व्यसनं वगैरे आपोआप आली. आणि मग 1976 साली मुंबईला आलो, आणि त्यामुळे मग मला जे काही मित्रमंडळी लाभली त्याच्यामुळे मी सोष्टीसारखाच जीवन जगायला लागलो. टिटोळ्याच्या मंदिराला पण जाऊन आलो, आणि तिथं असं कान लावून ऐकला पंढरपूरचा, तिथं आवाज येत होता मंदिरात, असं म्हणतात लोक, तो पण पाहिला. आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी मी पाहत असलो तरी माझ्या आंतरिक मनाचा जो शोध आहे तो हाच होता की खरंच जगामध्ये देव आहे की नाही. आणि त्याला माझे वडील पण कारणीभूत आहेत. माझे वडील एकदा बोलले यात्रेला तू जायचं नाही. मी म्हणलं का नाही जायचं, तर त्यांनी मला असं सांगितलं की तो भैरव आपला देव नाही आहे. मी म्हणलं आपला देव कुठला, तर ते म्हणले बाबासाहेब आणि बुद्ध आपला देव आहे. मला मग आश्चर्य वाटलं की तोपर्यंत म्हणजे 7वी पर्यंत मला एवढं कळलं होतं की बाबासाहेबांचं जे नाव आहे ते भीमराव रामजी आंबेडकर, आणि मग भीमाई त्यांच्या आईचं नाव, आणि 14 एप्रिलच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये हे सांगितलं जायचं. त्यानंतर भगवान बुद्धाचं चरित्र थोडंसं एकाच पानावरती असेल, पण ते शाळेमध्ये होतं. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाला वगैरे त्याच्यात काय माहिती. ह्याला पण आईबाप आहे, ह्याला पण आईबाप आहे, बुद्धाला पण आईबाप आहे त्या, आणि बाबासाहेब आंबेडकरांना पण आई वडील आहेत. मग हे देव कसे काय होऊ शकतात. कारण मला असं वाटायचं की ते आम्हालाच कुठंतरी राहणारे ज्यांना आईबाप नाहीत असे लोक म्हणजे देव. आणि मग मला प्रश्न पडला की वडील म्हणतात हे आपले देव आहे, आणि मी वडिलांचं त्या काय ऐकलं नाही, मला ते खरं पटलं नाही ते. पण ती शोध मोहीम माझी कुठेही थांबत नव्हती, आणि ती शोध मोहीम माझी 1983-82 ला थांबली. ब्रह्मचारी वज्रकेतू नावाचे एक ब्रह्मचारी होते, आणि बीडीडी चाळीमध्ये मी राहत होतो त्यावेळेला, सड्यागाडीच्या खोलीमध्ये. म्हणजे 10-15 लोक एकाच रूम मध्ये हसून भरलेली. लोकांना मुंबईमध्ये जागा नसायच्या पूर्वी राहायला. तुम्ही काही लोक भाग्यवान आहात, तुम्हाला घर आहे, झोपडी का व्हायला पण एवढे आहे. आम्हाला त्यावेळेला ते झोपडं नाही, काय नाही, फुटपाथशिवाय दुसरी जागा नाही. आणि तिथं जे पहिलं मी प्रवचन ऐकलं, तर त्या पहिल्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं की बुद्ध हे आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला आले, पण त्यांनी त्यांच्या स्वप्रयत्नातून बुद्धत्व प्राप्त केलं, आणि असे जे बुद्ध आहेत ते देव नाही. अर्थात विस्तारानं बरंचसं त्यांनी काही सांगितलं, ते सगळं नाही सांगता येणार मला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की भला हा काय पण माणूस सांगू दे, पण ह्याला बरंच बुद्धाबद्दल आणि बाबासाहेबांच्या बद्दल माहिती आहे असं वाटतं. कारण प्रास्ताविक जे काय असतं त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं लोक नाव घेतात, जसं आता तुम्ही घेतात तसं. मी तसं नाही काय करत, मी सरळ त्याला वंदनच करतो. आणि मग बाबासाहेबांच्या बद्दल या व्यक्तीला माहिती आहे, आणि बुद्धाबद्दल पण माहिती आहे. फॉरेनर दिसतोय, हुशार माणूस दिसतोय, आपण त्याला ऐकलं पाहिजे. मी ते ऐकल्यानंतर पाठीमागं बुकस्टॉल होता, बुकस्टॉलवरती पुस्तकं सगळी लावलेली होती, बुद्धयान वगैरे. तुम्हाला आश्चर्य कदाचित वाटेल, मी अनेक ठिकाणी ही गोष्ट बोललेलो आहे की मी असा माणूस होतो त्यावेळेला की त्या सगळ्या बुकस्टॉलमधली सगळी पुस्तकं मी विकत घेतली. बुद्धयान 10 होते, तर ह्याच्यातलं एक दे, त्याच्यातलं एक दे, त्याच्यातलं एक दे, ह्याच्यातलं एक दे, हे पुस्तकं आहे ते सगळं त्याला म्हणजे एक एक देऊन टाकणार.
सगळी पुस्तकं मी विकत घेतली आणि त्यामुळे ब्रह्मचारी बोधिसेनच्या संपर्कामध्ये मी गेलो. कारण जो पुस्तक विक्रेता होता त्यानं सांगितलं की हा एक मुलगा ह्या खोलीमध्ये राहतो इथं, त्यानं सगळी पुस्तकं विकत घेतली. आणि मग बोधिसेन मोठा आश्चर्य वाटलं, तसं काय असं काय. आणि मग बोधिसेन मला भेटायला लागले आणि त्यांच्या संपर्कातून मग मी सिद्धार्थ विहार वडाळा या ठिकाणी यायला लागलो वर्गाला. बोधिसेन मला न्याला वरळीला याचे गोवंडीवरून, आणि गोवंडीवरून माझ्याकडे याचे, मला घ्यायचे, पुन्हा वडाळ्याला आम्ही दोघं जायचो. असा काही महिने आमचा कार्यक्रम चालला होता. आणि त्यांना वाटायचं की हा वर्गाला आला पाहिजे. आणि एक दिवस माझ्या लक्षात आलं की केवळ माझ्यासाठी बोधिसेन जे आहेत ते वरळीला येत आहेत. मी त्यांचा आग्रह तिथे करायचो, त्यांना चहा पाणी करायचो आणि पुन्हा आम्ही दोघं जायचो. पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की माझा चहा तर स्वस्ताच आहे, काही नाही, ते 2 रुपये 2.5 रुपयाला त्यावेळेला चहा होता. पण या माणसाला गोंडीवरून माझ्यासाठी इथे यावं लागतं, इथून पुन्हा तिकडं जायचं, हा मोठा त्रास होतो. आणि मग मी त्यांना सांगितलं की बोधिसेन इथून पुढे आता तुम्ही दुसरं काही काम असेल तर तुम्ही वरळीला या, पण मला नेण्यासाठी म्हणून आता तुम्ही कधीही वरळीला यायचं नाही. मला वेळ असला की मी नक्की वडाळ्याच्या वर्गाला येणार. तर तो वडाळ्याचा जो वर्ग आहे आमचा त्यावेळेला चालायचा, सिद्धार्थ विहार वडाळा हॉस्टेलमध्ये चालायचा. त्या वर्गाला कमीत कमी 250 ते 300 लोक असायचे. 250 ते 300 लोक असायचे आणि तिथं ते कार्यक्रम चालायचे. मग तिथं ध्यान शिकवलं जायचं, प्रवचन व्हायचं. आणि हीच जी तुमच्यामध्ये जो बदल घडला तो माझ्यामध्ये घडला. आणि त्या अर्थाने मी असं म्हणतो की तुमच्यासारखाच मी होतो आणि मी त्या वर्गाच्या माध्यमातून बदललो, शिबिराच्या माध्यमातून बदल माझा जो आहे तो घडलेला आहे. आणि म्हणून भंतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आता तुम्ही ठेवतो की भंतेनी जर संघ निर्माण केला नसता तर ही संधी आपल्याला उपलब्ध होती. भंतेने ती संधी आपल्या जीवनामध्ये उपलब्ध करून दिली. आणि त्यातून पण असं आपण म्हणूया की मी थोडासा भाग्यशाली समजतो स्वतःला. माझ्या अनेक अडीअडचणी आहे, समस्या आहे, तरीही भंतेला मला भेटण्याची संधी मिळाली. व्यक्तिगतरित्या भंतेला मी भेटलेलो आहे. आता आमचं खूप मोठं संभाषण वगैरे झालं अशातला भाग नाही. पण भंतेला ज्या वेळेला मी भेटलो त्यावेळेला फक्त आणि फक्त भंते आणि मी होतो. मी त्यांच्या पायाला स्पर्श केला, वंदन त्याला केलं आणि मी समोर बसलो. माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू होते आणि भंते पाहत होते मला. आणि थोड्या वेळानं आता तो जो कालावधी आहे त्याला आज मी आठवण्याचा प्रयत्न करतो की ते नेमकी किती वेळ असेल, पण मला ते आठवत नाही किती वेळ. पण भंतेने मला एवढंच सांगितलं की बहुत दिनों के बाद मैं मिलता हूं, इसलिए ऐसा होता. आणि ती गोष्ट ज्यावेळेला मी ऐकली, बहुत दिनों के बाद मैं आपको मिलता, इसलिए ऐसा होता, तर माझ्या असं लक्षात आलं की बहुत दिनों के बाद, बहुत का मतलब क्या. माझ्या असं लक्षात आलं की भंतेंचं माझं जे नातं आहे ते अनेक जन्माच आहे. कित्येक जन्म कदाचित मी त्याला भेटलो नसेल किंवा मागच्या जन्मामध्ये कधी मी भेटलो असेल आणि यानंतर मी आता या जन्मामध्ये त्याला भेटले की काय, अशी एक भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली भंतेला भेटल्यानंतर. आणि भंतेने मला मिठी मारली, मला भेटले ते. आणि नंतर मी फक्त त्याला पाहत होतो. आता त्याच्यामधलं जे काय भेटायचं मला ते भेटलं. भंतेच्या मध्ये असलेली मैत्री, भंतेच्या मध्ये असलेली करुणा, भंतेच्या मध्ये असलेली प्रज्ञा, या सगळ्या गोष्टींचं मला दर्शन त्यांच्या चेहऱ्यामध्ये झालं. आता ते व्हिज्युअलायझेशन माझं आहे. मी प्रत्यक्षात मला तसं दिसत होतं की भंतेच्या मध्ये त्या गोष्टी आहेत. आणि अर्थातच त्या प्रत्येक बाबी ज्या आहेत त्या मी माझ्या लाईफमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न केला. 30 ऑक्टोबर 2018ला जोपर्यंत भंते गेले नाही तोपर्यंत मी सदैव त्या गोष्टी त्यांच्या त्या स्मरणामध्ये ठेवल्या. आता भंते गेले म्हणून मी त्या गोष्टी विसरलो असं नाही, तर आजही मला स्मरण राहतं. आणि आजही मी भंतेच्या बद्दल तेवढाच जागृत आहे. आणि मी त्यांना स्मरण त्यांचं नेहमी करतो की त्यांनी मला काहीतरी दिलेलं आहे.
त्यांनी खरं म्हणजे मला दिलेला आहे, तो संघ दिलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या संपूर्ण जीवनामध्ये जे आहे ते परिवर्तन घडून आणलेलं आहे. भंतेच्या बद्दल सांगायचं झालं तर एक विजनरी असे पर्सन होते, व्यक्ती होते. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अनेक लोक हुशार असतात, जसं ऋतिकानं सांगितलं की माझ्या वाचले की लक्षात राहतं. अर्थात माझ्या बाबतीमध्ये तसं होत नाही, तुम्हाला वेगळा आहे. पण अनेक लोक मला आश्चर्य वाटतं की वाचले की माझ्या लक्षात राहतं. खूप हुशार लोक आहेत, राईट आहे. पण भंतेच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये पण तसंच होतं की बाबासाहेब पण असं म्हणतात की म्हणजे मी जे वाचलं ते मी कधीही विसरत नव्हतो. आणि बाबासाहेबांच्या बद्दल असं म्हटलं जातं की बाबासाहेब जे आहे ते एक पाठी होते, एकदा वाचले की पुन्हा त्याला वाचायची गरज नव्हती, इतके ते हुशार होते. आणि भंते सुद्धा तसेच आहे. भंतेंचं सुद्धा अफाट असं वाचन आहे, आपण कल्पना करू शकत नाही इतकं भंतेंचं वाचन आहे. सर्वसाधारणपणे एका आठवड्यामध्ये 5 ते 7 ग्रंथ भंते वाचून काढायचे असं म्हणजे जवळजवळ दिवसाला एखादा ग्रंथ फटाफट खूप असं अफाट म्हणजे त्याला काय म्हणूया त्यांचं जे वाचन आहे ते होतं. अर्थात वाचनाच्या सोबत भंतेंचं चिंतन सुद्धा होतं आणि लिखाण सुद्धा होतं. आणि भंतेंच्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाला प्रकाश टाकण्यासाठी कदाचित वेगळी वेळ असू शकते आपल्याकडं. आणि कदाचित 7 एप्रिलला संघ दिनाचा कार्यक्रम आहे, त्या दिनानिमित्तानं पण काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. पण मी भंतेच्या बद्दल एवढंच सांगेन की भंतेनी ज्या संघाची निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये जी त्यांनी विजन वापरलेली आहे ती आजपर्यंत अलीकडच्या काळामध्ये कुणीही त्या विजननं कार्य केलेलं दिसत नाही. आपल्याला माहिती आहे का की बाबासाहेबांचं बौद्ध धर्माबद्दलचं चिंतन काय आहे? बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आजच्या आधुनिक जगाला साजेसा असा बौद्ध धर्म आहे. आणि हे म्हणत असताना बाबासाहेब असं म्हणतात की मेल्याशिवाय कधीही स्वर्ग दिसून न देणाऱ्या, दिसू देणाऱ्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण जगभर केला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि ती गोष्ट भंतेने उचलून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर झाला पाहिजे, जागतिक आपलं संघटन असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण 1950 साली वाचू शकतो सगळ्या लोकांना विस्ताराने मी सांगितलं. पण प्रत्यक्षात बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचा आराखडा तयार केला त्या आराखड्याला भंतेनी जे आहे ते 7 असं रूप दिलं. पहिली गोष्ट भंतेनी जे आहे ते सेंटर उभं केलं. आता त्यांनी काय पैसे गोळा केले, लोकांच्याकडून वर्गणी केली असं नाही केलं. खरं सांगतो भंतेनी तसं नाही केलं. भंतेनी काय केलं, भंतेनी 5, 7, 8 लोकांचा आपले जसे वर्ग चालतात तसा त्यांनी वर्ग घेतला त्या वेळेला लोकांचा. 1967 दरम्यानची गोष्ट आहे. आणि वर्गाच्या माध्यमातून लोकांना प्रवचन तर ते द्यायचेच, पण ध्यान शिकवायचे. मैत्री भावना आणि अनापानसती जे आज आपण आपल्या वर्गामध्ये शिकतो तेच ध्यान भंतेनी तिथल्या लोकांना शिकवलं. आता पाश्चिमात्य राष्ट्रातल्या लोकांना, इंग्लंडमधल्या लोकांना. आणि ज्या वेळेला ते लोक ध्यान करायला लागले त्यावेळेला आपल्यासारखाच त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ लागला. तिथल्या लोकांच्या मध्ये सुद्धा बदल होऊ लागला. तिथले हिप्पी लोक जे नशा वगैरे करायचे, चरस गांजा ओढायचे, अफीम ओढायचे, नशेमध्ये धुंद असायचे, अशा लोकांच्या जीवनाला बदलवण्याचं कार्य त्यावेळेला भंतेनी केलं. आणि असे लोक ज्या वेळेला बदलले त्यावेळेला लोकच एकत्र आले. आणि म्हणजे आपण आठवड्याला वर्गाला जातो त्याच्यापेक्षा आपल्याला एकत्र राहता येईल का? सातत्याने आपल्याला काय अधिक ह्या उपक्रम राबवता येईल का? मग त्यांनी काय केलं, विकेंडचं शिबिर द्यायचं. म्हणजे शनिवार रविवारी एकत्र यायचं, 2 दिवसाचं त्यांचं शिबिर किंवा संध्याकाळच्या वेळेला एकत्र यायचं आणि ती धर्मचर्चा आणि ध्यान असं करत करत लोक ज्या वेळेला एकत्र यायला लागली त्यावेळेला त्यांना असं वाटायला लागलं नाही आपल्याला याला
एकत्र येण्यासाठी आज आपण इथं जमतोय तिथं जमतोय. खरं म्हणजे ते म्हणतात की सापुरा नावाचं जे दुकान होतं त्या दुकानाच्या तळघाटामध्ये यांचे वर्ग चालायचे आणि ते भाड्याने घेतलेलं. तर त्यावेळेच्या तिथल्या मग त्या धम्ममित्रांना असतील आणि नंतर जे काही थोडेफार धर्मचारी तयार झाले त्या लोकांना असं वाटलं की आपल्याला एकत्र येण्यासाठी आपली स्वतःची जागा असली पाहिजे. जसं आपण आपलं हे आता भाड्याने घेतलंय, आपल्याला माहिती आहे का आपण किती खर्च करतो वर्षाकाठी? 2.5 ते 3 लाख रुपये जवळजवळ आपल्या इथे खर्च होता. तर त्यावेळेच्या त्या लोकांनी असं म्हटलं की आपलं एकत्र येण्याचं कुठलं तरी ठिकाण असलं पाहिजे. आता ते फॉरेनर लोक होते, आपण काय म्हणतो की आपण विहारात एकत्र येऊया. लोक म्हणजे सेंटर प्लेस पाहिजे. काय पाहिजे? सेंटर प्लेस पाहिजे. कुठेतरी एकत्र येण्याची जागा असली पाहिजे. आणि मग त्या लोकांनी घनतेला विश्वासात घेऊन घनतेच्या मार्गदर्शनाखाली सेंटर तयार. आज आपण आपल्या सेंटरला सेंटर म्हणतो, तर ती त्यावेळच्या लोकांची देण आहे. त्यांनी सेंटर तयार केलं. सेंटर तयार केल्यानंतर ते वारंवार त्या सेंटरला येऊ लागले. वारंवार सेंटरला आल्यानंतर आपल्याला माहिती आहे, कुणीतरी मगाशी उल्लेख केला मित्रतेचा. मी मित्रतेमुळे बदललोय असं अनेकांनी सांगितलं ना आता. तर त्यांच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची मित्रता वाढत गेली आणि त्यांना असं वाटायला लागलं की अरे काय आपण आठवड्याला भेटतोय किती, तोपर्यंत आपण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, आपण कामाला जातोय आणि परत आपली भेट पुढच्या संडेशिवाय नाही, रजेशिवाय नाही. मग आपल्याला वारंवार येण्याचं हे आता ठिकाण तयार झालेलं आहे. तर आपण इथं भेटतोय आता मधून, तरी असं वाटतं की आपण एकत्र अधिक असलं पाहिजे. काही लोक म्हणजे मी इथं राहतो म्हणजे ते इकडे तिकडे राहत होते. असं आपण का करू नये की आपण सगळेच आध्यात्मिक जीवन जगणारे लोक आहोत. आता आपण एकत्र राहूया. आपण काय करूया? एकत्र राहूया सगळे. आणि मग त्यांनी आध्यात्मिक कुलाची निर्मिती केली. त्याला कम्युनिटी म्हटलं जातं. त्यांच्या भाषेमध्ये कम्युनिटी, इंग्लिश भाषेमध्ये कम्युनिटी, आपल्या मराठी भाषेमध्ये आध्यात्मिक कुल, जिथं आध्यात्मिक जीवन जगणारे लोक एकत्र राहू शकतात. मग त्या लोकांनी काय केलं? कुल त्यांचं चालू केलं, आध्यात्मिक कुल चालू केलं. दररोज मग सकाळी उठायचं, पूजा करायची, ध्यान करायचं, नाश्ता करायचा एकत्र कुलामध्ये. सगळे जेंट्स एकत्र राहायचे, सगळ्यांनी नाश्ता वगैरे करायचा, सगळं आपलं ध्यान पूजा करायची, आपल्या आपल्या कामाला जायचं. आणि कामाला गेल्यानंतर पुन्हा सुटले की पुन्हा संध्याकाळी आले एकत्र, पुन्हा धम्मचर्चा. आनंदी जीवन ते लोक जगायला लागले. त्यांनी सेंटर तयार केलं, त्यांनी आध्यात्मिक कुल तयार केलं. आपण जे काम करतोय ना ते पण दिवसभर दुसरीकडे कुठेतरी काम करतोय. असं आपण का करू नये की आपण सम्यक आजीविकेच्या तत्वावरती आपणच काहीतरी उद्योग व्यवसाय करूया. दुसऱ्याची कामं करतोय ना, आपणच आपलं काम तयार करूया. त्यांनी सम्यक आजीविकेच्या तत्वावरती कोऑपरेटिव्ह काम चालू केलं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी एक चांगलं हॉटेल चालू केलं, त्यानंतर दुकान चालू केलं, त्यानंतर आपली प्रेस तयार झाली. बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी चालू केल्या तिथल्या लोकांनी. आणि ते सगळं जे आहे ते घनतेचं मार्गदर्शन करा, घनतेचं मार्गदर्शन होतं. आणि म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट घनतेने केली की या नव्या जगामध्ये आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या लोकांना एकत्र येणं, आपला व्यक्तिगत विकास करणं, याच्यासाठी उपयोगी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहित आहे की बुद्धविहार आहे, तर तिथल्या लोकांनी सेंटर तयार केलं. आपलं बुद्धविहार आणि ते सेंटर एकच आहे, बौद्धांना एकत्र येण्याची जागा. त्यानंतर बिहारामध्ये बौद्ध भिक्षू पूर्वीच्या काळामध्ये राहायचे. बिहारामध्ये कोण राहायचं? बौद्ध भिक्षू राहायचे. आज पण काही ठिकाणी एखादा दुसरा बौद्ध भिक्षू आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपल्या तीर्थ बौद्ध महासंघामध्ये आजही आध्यात्मिक जीवन जगणारे काही लोक, ज्यांनी समर्पित भावनेनं पूर्ण वेळ धर्मकार्य करण्याचा ज्यांनी निश्चय केलेला आहे, असे काही लोक एकत्रितपणे राहतात, आध्यात्मिक कुलामध्ये राहतात. म्हणजेच बिहारवासीय जे भिक्षू आहेत त्यांच्या पॅरलल ही व्यवस्था आहे. हे भिक्षू नाही, आपल्या संघातले धम्मचारी धम्ममित्र भिक्षू नाही, पण भिक्षूंच्या सारखंच जीवन जे आहे
ते आपल्या संघातले लोक जगत असतात, आध्यात्मिक मुलामध्ये ते राहत असतात. आणि काही ठिकाणी सम्यक एज्युकेच्या तत्वावरती आपले उद्योग व्यवसाय करते संघामध्ये. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये हे जास्त आहे. भारतामध्ये तसा प्रयत्न थोडासा झाला सुरुवातीच्या काळामध्ये 85 ते 90च्या दरम्यान तसे प्रयत्न झाले, पण भारतामध्ये यशस्वी आपण चांगले उद्योगधंदे करू शकलो नाही. अर्थात कमतरता काही बाबीची होती, पण पाश्चिमात्य राष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या गोष्टी यशस्वीपणे केल्या. आणि आपल्याला माहित आहे की आपण आर्य अष्टांगिक मार्गाचा पण अभ्यास करतोय. सम्यक एज्युकेशन तत्व आपल्याला चांगलं कळलेलं आहे. भंतेनी आध्यात्मिक जीवनामध्ये प्रॅक्टिकली आपल्याला जीवन कसं जगता येईल याचा मार्ग आपल्या ब्रह्मचारी आणि धर्मबंधूंना दिलेला आहे, धर्ममित्रांना दिलेला आहे, आणि त्या मार्गाने आपण सगळं चालत आहोत. आणि त्यामुळं सेंटर, आध्यात्मिक गुण आणि सम्यक एज्युकेशन तत्वावरती उद्योग व्यवसाय या करण्याच्या सगळ्या ज्या प्रेरणा आहेत ते भंतेने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं भंतेची व्हिजन जी आहे ती ग्रेट आहे. आज तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवरती अनेक बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संघटना आहेत, संघ आहेत, भिक्षू संघ सुद्धा आहे. पण प्रयत्न बौद्ध महासंघ ही जगामधली एकमेव अशी चळवळ आहे, संघटना आहे की जी 50 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये कार्यरत आहे. बौद्ध धर्माचा प्रत्यक्षात प्रचार आणि प्रसार करणे. आणि तुम्ही कधी कधी जर पाश्चिमात्य राष्ट्रातल्या काही लोकांना जर भेटल्या म्हणजे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1-1, 2-2, 3-3 धर्मचारी असले तरी ते वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. किती मोठा प्रयत्न करतात. एक लास्टचं थोडंसं उदाहरण सांगेन आणि नंतर मी आपल्या सगळ्यांची. टर्कीमध्ये काम करणारी, टर्की हा एक युरोप आणि आशिया खंडाला जोडणारा मधला देश आहे. आता तिनं सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला माहिती नाही. त्या टर्कीमध्ये काम करणारी एक धर्मचारीने तिनं सांगितलं, अर्थात आमचा संपर्क होता, गटचर्चा होती, त्याच्यामध्ये तिनं सांगितले की ती म्हणते की आमचा जो धर्ममित्र आहे त्याचं कदाचित नाव अहमद असेल, इक्बाल असेल, पण तो धर्ममित्र असेल. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जी धर्म चळवळ रुजलेली आहे त्याच्यामध्ये अधिकांशपणे आपल्याला हे पाहायला मिळतं की ख्रिश्चन असलेले लोक आहेत ते बौद्ध बनतात. काय होते? ख्रिश्चन असलेले जे लोक आहेत ते बौद्ध बनतायत. पण मुसलमान कंट्रीमध्ये आपण जाऊ शकतो का? मुसलमान लोकांना आपण बदलू शकतो का? तर आपण बदलू शकतो. हा आत्मविश्वास मला त्या बाईमुळे मिळाला, त्या धर्मचारींनी मिळाला. म्हणजे 5-7 लोक असतात, 5 नाही तर 7, आम्हाला एकाला वर्गाला आणता येत नाही. किती म्हणजे मला हे सांगायचं की किती लोक प्रयत्न करतात आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि अशा प्रकारची धर्मकार्य करण्याची जी प्रेरणा आहे ती बंधू आणि भगिनींनो केवळ भंतेंच्यामुळे आहे. लक्षात, पाश्चिमात्य राष्ट्रातल्या लोकांना जी प्रेरणा आहे ती भंतेंची आहे, पण भंतेंची जी प्रेरणा आहे ती बाबासाहेब. 1950 सालचा बाबासाहेबांचा लेख भंतेने वाचला, त्याला बारकाईनं पाहिलं त्यांनी आणि बाबासाहेबांना भेटले ते. आणि म्हणजे मला तुमचा लेख तो खूप आवडला. अर्थात त्या बाबासाहेबांच्या सोबत त्यांच्या 3 भेटी याबद्दल पण मी अधिक काही सांगणार नाही, पण बाबासाहेबांच्या सुद्धा कडून पण त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येईल की विद्वान लोक ज्यांच्याजवळ प्रज्ञा आहे आणि जर त्यांच्याजवळ करुणा असेल तर ते काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे भंते संरक्षित आहे. म्हणून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे की त्यांनी आधुनिक जगाला बौद्ध धर्म दिलेला आहे. आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आपण, तुम्ही आणि मी, आपण सर्वच हात आहोत अवलोकितेश्वराचे. आणि हे हात वाढत जावं अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय. एवढ्या जणांचं ऐकून घेतलं, माझी पण 2 मिनिटं ऐकून. सर्व आदर्शांना परिवार बंधन, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरंच खूप छान वाटलं. सगळ्यांचे मनोगत ऐकून भंतेंबद्दल जी कृतज्ञता आहे सगळ्यांमध्ये खूप चांगली अशी दिसून आलेली आहे. खरंच सगळ्यांचं पुण्यानुमोदन. कारण की भंतेंच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मला खूप चांगल्या प्रकारे कळल्या. कारण की
बद्दल जी इन्स्पिरेशन मला कळाली वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी पुस्तक लिहिलं. वयाचं 25वं वर्ष म्हणजे काय असतं, आमच्या सारख्या मुलांचं काय वय असतं आणि त्यांनी पुस्तक लिहिलं त्यावेळेस. ती गोष्ट म्हणजे मला इन्स्पायर करून गेली बनतेबद्दल. तर बनतेबद्दल कृतज्ञ म्हणून एक छोटीशी शायरी आहे. ज्ञान की ज्योत जलाकर चले, ज्ञान की ज्योत जलाकर चले, अंधकार को मिटाकर चले, बुद्ध की राह को दिखाने को संघर्षित जीवन लगाकर चले. हीच गोष्ट आहे की त्यांनी आपलं सगळं जीवन आहे बुद्धाचा मार्ग दाखवण्यात आपलं सगळं जीवन त्यांनी घालवलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण आपल्या जे मार्गदर्शक आहेत त्यांचं आपण फक्त 3 टाळ्या वाजून आपण त्याचं हे करूया. तसेच आज आपल्या समोर ज्यांनी मनोगत केलेली आहे ऋतिका आहे, तर ऋतिकासाठी एक आपण पुष्प देऊन आपण तिचं स्वागत करूया. तिचं स्वागत करते आकडे हो आकडे या ना. फोटो काढा. स्माइल करा दोघी पण. यांच्याकडे फोटो काढ ना. तसेच अंतराताई यांचं प्रीतीताई करते त्यांचं पुष्प देऊन त्यांनी खूप छान असं आपल्याला गुण मिळतात मनोगत व्यक्त केलं. आणि सृष्टी साहेब यांचं काहीच करतील आणि ते ताई या बरं झालं तुमच्या समोर सगळ्यात भेटली. असू दे वेळ नाही आपल्याकडे, वेळ नाही. चैत्राताईचं हे प्रभुळ करत आहे. अरे वा. एका सेंटरचे ना ते वर्ग सॉरी निरुळ वर्गाचे. खरंच खूप छान असं सगळ्यांनी मनोगत केलेलं आहे. मी आता जास्त घेणार नाही, फक्त 2 मिनिटात सूचना सांगणार आहे. तसेच जेवढे आता टाइम नाही उरलाय सगळ्यांचेच आभार मानावे म्हणून जेवढे सगळ्यांनी ह्या गोष्टीला जेवढे मी प्रयत्न केले म्हणजे इथपर्यंत पोहोचवण्याचे कार्यक्रम केले फक्त सगळ्यांनीच केले. फक्त एका गोष्टीचं मला खंत वाटते की कोण असं एक ती गोष्ट नाही करायला नाही म्हणत नाही. एका गोष्टीचं म्हणजे मला खूप हे वाटतं की सगळेजण आपापल्या ह्याच्यात बिझी असतात. काही लोक असतात काही लोक असतात की कधीच नाही म्हणत. तर आखाडे साहेब तुमच्यासाठी एक पुष्पगुच्छ, कारण की ते कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत आणि त्यांचं म्हणजे कोणतेही काम केलं तरी म्हणजे पूर्णत्वाला नेतात, म्हणजे अर्धवट पण नाही सोडत. तर त्यांचं मुकुंद भास्कर त्यांचं पण एक पुष्प देऊन, कारण की जेवढं जे आहे म्हणजे हा जो संघ अर्धा म्हणजे जो पूर्णत्वाला नेतात ते आकडे साहेब या कार्यक्रमात.
आणि जेवढ्यांनी इथे परिश्रम घेतले, हे पूर्ण कार्यक्रमाचे जेवढ्यांनी हातभार लावला त्यांचा पण आपण मी पुण्यामधून करतो. आणि ज्याने सूत्रसंचालन केलं, प्राथमिकता मांडली आणि ज्यांनी हे केलं, कारण की आता सगळ्यांना वेळ नाही झाला, टाइम झालेला आहे, सगळ्यांचे आभार नाही करू शकत, तर सगळ्यांनी 3 टाळ्या वाजून आणि ज्यांनी व्हिडिओ काढली चैत्राली ताई, त्यांचा पण आभार. आणि आता सूचना जास्त झाला, आता सगळ्यांनी सूचना आहे, कारण की सगळ्यात मित्रवर्ग चालतात. हे एवढे जण आहेत, एवढे जण मित्रवर्गाला उपस्थित राहतात का? मी माझं अनुभव आहे, कारण की मी कधी गुरुवारच्या वर्गाला असतो, सोमवारच्या वर्गाला असतो. एवढे धम्मचारी मेहनत घेतात, मी असतो ते एवढे हे जे कष्टाने कामावरून येतात, थकतात आणि ते आपल्याला एवढं शिकवतात. पण मी माझा अनुभव 2 किंवा 3च मित्र असतात. मी गुरुवारच्या वर्गाला बघतोय का सोमवारच्या वर्गाला बघतोय, कारण तर मरणाचे. पण भंतेनी सांगितले तुमचे जे आहे ते पहिले शरणगमन असलं पाहिजे. तुमच्या आठवड्यात किती दिवस असतात, किती तास असतात, तुम्हाला 2 तास देता येत नाही शरणगमनाला, तर ते पण दिले पाहिजे. कारण की एवढं सगळं खटाटोप करतायत, ते त्यांचा काय फायदा होतोय का? त्यांचा काय फायदा होतो का? वेगळे त्यांना पैसे भेटतात? काहीच नाही ना. ते काय फक्त ते त्यांचं काम करतात, ते त्यांच्यासाठी तुम्ही 2 तास काढू शकत नाही. तर ते मला खंत वाटते की आपण एवढं वर्गासाठी करतो, एवढं एकत्र येण्यासाठी करतो, त्याचा तुम्हालाच फायदा होईल. कारण की जेवढे तुम्ही चांगल्या कामासाठी किंवा कुशल कर्मासाठी तुम्ही येताल, तर तुमचे दिवस पण चांगले जातात. तुम्ही जेवढे वाईट भौतिक जीवनात राहतात तेवढे झगडे भांडण तेच तुम्हाला ऐकायला भेटणार आणि तुमच्यामध्ये निघतो. पण 2 तास तेच तुम्ही ह्याच्यात घालवले तर तीच गोष्ट तुम्हाला चांगली नाही. त्यासाठी माझा प्रयत्न हा आहे का तुम्ही एवढे जण इथे उपस्थित राहतात, तसेच वर्गाला, जनरल वर्गाला मी बघतो ना, आता मित्रसंख्या म्हणून तर मी जनरल वर्गाला बघतो 8 ते 10 लोक असतात. का असं? ही गोष्ट मला खंत वाटते की एवढे जण मेहनत घेतात, तर आपण का पाठी राहतो? ही गोष्ट आपल्याला विचारली पाहिजे. ते एवढं शिकवतात, त्यांच्या पाठची मेहनत असते, त्यांना अर्धा तास 1 तास बोलायचं असतं, ते 1 हप्ता वाचतात, त्याचा अभ्यास करतात, काय काय करत असतील ते अर्धा तास 1 तास बोलण्यासाठी, आणि आपण मित्रच नसतो ऐकायला शिकण्यासाठी. ती गोष्ट पण मला खंत वाटते की आपण असलं पाहिजे. असेच तुम्ही राहत जा, तसं तुम्ही मित्र वर्गाला पण राहत जा. आणि आपले जे आता पुढचे कार्यक्रम खूप सारे कार्यक्रम येणार आहेत. आता एप्रिलचा महिना आहे, आंबेडकर सगळ्यांमध्ये उत्साह असेल आता ह्या महिन्याचा, तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला येत जा. आणि आपल्या इथे उद्यान आलेले आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबरचे आणि जानेवारी ते मार्च मध्ये, तर ते इथे आलेले आहेत. कुणाला पाहिजे ना असेल तर तुम्ही घ्या. आणि मी लाची धम्मपालन गाथा रूपात आहे घेऊन आजचा हा कार्यक्रम सुरू. संपदा सजीत परियोलवनम् एकं धम्मं चरे सुचरितं नतं सुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं न तावता धम्मतरो यावता बहुमासति योजमं विश्वानं धम्मं कायेन पश्यति स एव धम्मतरो होति यो धम्मं न प्रपश्यति नति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं परम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं गयं धम्मो मे शरणं परम्
तुम्हाला मिळतं. एक फोटो काढूया. असं काढूया.